महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी, कॉमेडीची रोलर कोस्टर राईड घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. सर्कस या सिनेमाची टीम आज देखील आपल्या हास्य जत्रेत धमाल करण्यासाठी उपस्थित आहे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत. मंडळी, कॉलेजमध्ये असताना विद्यार्थ्यांना अभ्यास करावा, स्पोर्ट्समध्ये भाग घ्यावा, फार फार तर पार्ट टाइम जॉब करावा. पण इथे मात्र एका विद्यार्थ्यानं केलाय भयानक पराक्रम. बघूया तो पराक्रम नक्की काय आहे ते. हा पराक्रम दाखवायला आता मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. नाही, तुम्ही काळजी करू नका शिवलकर सर, अजिबात काळजी करू नका. मी त्याला म्हटलंय आता बने माझ्या ऑफिसमध्ये येईल तेव्हा पालकांना घेऊनच येईल, त्याशिवाय मी त्याला ऑफिसमध्ये येऊ देणार नाही. नाही, हॉल तिकीट हरवतो म्हणजे काय, गहाळ झालं म्हणजे असं कसं गहाळ झालं? महत्वाची वस्तू आहे ना ती. मग मॅ कमिंग. ये आले आले महाशय आले. हा, मी बोलतो त्यांच्याशी. नाही, तुम्ही काळजी करू नका, मी आहे. या 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 बसा बसा, बोला निखिलजी बने, बोला. पालक कुठे आहेत? सर मी काय म्हणतो ऐका ना, आपण हा विषय ना खूप वाढवतोय उगाच. आपल्यात काय तो मॅटर सलटवूया ना. मॅटर सलटवूया. भाई आहे मी नाक्यावरचा का ओळखीतला भाजीवाला आहे ज्याच्याकडे 10 रुपयाच्या मसाल्यासोबत एक्स्ट्रा कोथिंबीर मागतोस? प्रिन्सिपल आहे ना मी. मी प्रिन्सिपल आहे असं म्हटल्यानंतर हसण्यासारखं काय काय असं आठवलं हसण्यासारखं? हसायला आठवायची गरज काय, समोर उभे आहात सर तुम्ही. उद्धट बोलू नकोस. मी काय म्हंटल होतं? पालकांना घेऊन ये. पालक आलेत. सर ऐका ना, पालक. सर तर फर मला काही ऐकायचं नाहीये. आज हा बने नावाचा विषय, त्याचा सोक्ष लावणार मी. पालकांना बोलव. सर पुन्हा नाही. पालकांना बोलव. आलेत बाहेर पण. मग बोलवा एकदा लगेच. युजलेस जा लगेच. हॉल तिकीट हरवतोय, प्रोजेक्ट कम्प्लीट नाहीत, काही नाही. युजलेस. वले देनाला मम्मी देना मम्मी देणार आहे. पप्पाच्या मॅटर सॉल्व झाले ना की मम्मी देणार आहे. कुठे आलो आपण? या बघ कोण? प्रिन्सिया जोबा. ए बने, मी काय म्हटलं होतं? पालकांना घेऊन ये म्हटलं होतं ना. ही कोण आहे? सर माझी बायको आहे प्रिया. सर मोबाईल पडतो. सर मोबाईल घ्या. सर हे ह्याला धरा. सवय नाहीये मला, पटकन देऊ नका सर. तुझी बायको आहे? हो प्रिया सर माझी बायको. तुझं लग्न झालेलं आहे? हो सर. माझं का नाही झालंय? तुझं लग्न झालेलं आहे? हो सर माझं लग्न. तू सेकंड इयरला आहे सत्ताशी? हो सर. तुझं लग्न झालंय? त्याचं काय झालं सर, प्रिया इथे मला FY ला केटी लागली. तर घरचे म्हणाले तू नापास का होतोस हे आम्हाला कळलंय. का? कारण तुझं मन थाऱ्यावर नाहीये. म्हणून सर त्यांनी माझं लग्न लावून दिलं प्रियासोबत आणि पटकन लग्न केलं सर. माझं मन थाऱ्यावर आलं सर. आणि सर पुढे काय झालं माहिती का? काय? घरचे म्हणाले की बाबा आमच्या जबाबदाऱ्या संपल्यात आता, तू आणि तुझी बायको काय तो संसार बाहेर जाऊन करा. आणि मला घराबाहेर काढले सर. माहितीये मी आणि माझी बायको बाहेर राहतो, भाड्याने राहतो सर. आता माझं कोणी नाहीये सर. माझी पालक प्रियाच आहे सर. तुझं लग्न झालंय या? तुझं लग्न झालंय? तुला मुलंही झालंय? हो सर. म्हणजे फर्स्ट इयरला लग्न झालं आणि सेकंड इयरला लगेच मूल झालं. हो. म्हणजे एका वर्षात हे सुद्धा करता येतं. हो सर.
इतके लगेच कसं काय मूल झालं? सर माझे मित्र आहेत ना ते डेंजर आहेत. ते मला काय म्हणाले, SY ला अभ्यासचा लोड नसतो, तू चान्स घेऊ शकतोस. मी चान्स घेतला सर आणि बाळ झाला टाईट. लाज नाही वाटत? टाळ्या मागतोय प्रिन्सिपलला, लाज नाही वाटत? चान्स घेतला म्हणे, चान्स घेतला. अरे चान्स जर अभ्यासात घेतला असतास ना तर आता टॉपर असतास आपल्या कॉलेजचा. सर मी करतो अभ्यास सर. रात्र कसला अभ्यास करतोस रे? अख्खा सिलेबस तुझ्या बाजूला उभा आहे, कसला अभ्यास करतोस? बायको आहे सर माझी. बायको आहे म्हणे, बायको आहे म्हणे. मज्जा. अभ्यास करतो. काय अभ्यास करतोस रे? कच्ची कच्ची फजिती झाली. पप्पाची कच्ची फजिती झाली आज. डुंगी काका कशी बोलले. ए बाळा, लांबून लांबून. मी ढुंगी काका, काय घाणेरडा शब्द आहे हा. काय असलं काही बोलायचं नाही मला. डुंगी म्हणलं की त्याला गंमत वाटते म्हणून आम्ही म्हणतो असं. डुंगी डुंगी डुंगी. प्रिन्सिपल कॅबिन आहे हे. Sorry, डिग्निटी राखा त्याची. सर सॉरी माहिती. Bless. कर. काय आवडलं तुला? Sorry. काका बोलले नाही आवडलं. आपण सांगू त्यांना. हो, ऐक की, ऐक. नका बोलू यांना. यांचा काय दोष नाही. करतात अभ्यास आहे घरी. हा अभ्यास करतो. हा लय अभ्यास करतात. रात्री 11 वाजेपर्यंत मी ताट कळत बसलेली असते. जेवून घ्या जेवून घ्या. पण नाही, धडा संपवल्याशिवाय काय जेवत नाही. हा निखिल बने अभ्यास करतो. हो सर करतो मी सर. तू अभ्यास करतोस. हो सर. मध्यंतरी मी एक स्पॉन्टेनियस वायवा घेतली होती. तुला विचारलं होतं एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ पेंड्युलम. तू काय उत्तर दिलंस मला? इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. काय हो वा वा. हा अभ्यास आहे तुझा? सर पेंड्युलम तसंच असतं ना सर. एक रट्टा मारीन सब क्लिअर दिखाई देगा सब. सांगतोय मला मी अभ्यास करतो, मला माहिती आहे पेंड्युलम. कसला अभ्यास करतोस रे? करतो. युजलेस. अरे शिकायचं वय आहे तुझं तर शिक ना. ते सोडून बाकी सगळं करायचंय तुला? सर मी खरंच अभ्यास करतो. अरे कसला अभ्यास करतोस? 2 मिनिट. तुझ्या परीक्षेचा गाईड वेगळा आहे. अभ्यास करतो म्हणे. ओरडते ती तुम्हाला. मी बोलतोय, तू थांब जरा शांत राहा. मी बोलतोय ना बोला. सर. मी खरंच अभ्यास करतो सर. तुम्हाला मी नाही. सांगतो नाही सर. तुम्ही तुम्हाला थांबवतो, दाखवतो सर. 2 मिनिटं द्या सर. काय? 2 मिनिटं द्या प्लीज. काय? 2 मिनिटं द्या. प्रिया बाळाला सरांकडे दे. हा हे घ्या. अजिबात नाही, घ्या ना. अजिबात नाही. घ्या घ्या सर, घाबरू नका. माझंच आहे. घ्या. ऐक. घ्या 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 सर. घ्या. एक मिनिट, माझंच आहे म्हणजे? हा. हा? तुमच्या लग्नाला परमिशन नव्हती माझी. वडील आहे मी तुझा. आता बाळ झालंय म्हणून दाखवायला आणलंय. सॉरी ये माझे गुंजी ना बजा ना. ओय ना फुरक्याना मारायच्या फुरक्याना. ओ गुंज माझं मस्ती करतो. प्रिन्सिपल पण आहे तुम्ही. ओ काय तुम्ही ते दाखवणार आहात ते मला पटकन दाखवा आणि बाळाला घ्या. दाखवतो. 2 मिनिटं. प्रिया इकडे. घरी जसं करतेस तसंच कर इथे. कळलं? सरांसमोर मग अगं ऐक. अगं लाजू नको. ऐक. नाही, मी घ्यायचं सोडून. अगं, काय सर- पण करायला सांगतो. पटकन करा जे कराल ते. 2 मिनिटं. सरांना कळलं पाहिजे संसार आणि अभ्यासातला संघर्ष कसा करतो मी घरी. ते कळलं नको. काय लावं त्यांना. इथं कुठं करायला सतत सतत संसाराचा विषय काढू नका. सॉरी सर. जे दाखवायचंय करायचंय ते पटकन करा. कर पटकन कर. वेळ. सगळं करू? हो सगळं कर. इकडे ये तू. फाईल घेऊ सर. घे. बघा सर काय होतं माझ्यासोबत घरी. अ बॅडली कॉम्बिनेशन कॉन्क्रीट सिमेंट अँड बॅडली निखिल. इंजिनिअरिंगचा अभ्यास असतो. थांब जरा. बॅडली कॉम्बिनेशन मट्ट्यात गेला अभ्यास. दे. दे. झालं ना. सर असं अंगडाई देऊन गाणं म्हटल्यावर नवरा म्हणून मला रिस्पॉन्स द्यावा लागतो सर. आणि सर रिस्पॉन्सच्या नादात 2-2 तास निघून जातो तो सर. नाही, नाही. तुम्ही रिस्पॉन्स देता ते कळतंय मला कारण रिझल्ट त्यांच्या हातात आहे. पण 2-2 तास रिस्पॉन्स देता. सर कधी कधी तर तुम्हाला सांगतो कपरे, कपवत.
कधी कधी काय होतं ते मला सांगू नकोस. इथे कॉलेजमध्ये रोज तू काय करतोस त्याच्याबद्दल सांग. मी करतो अभ्यास सर कसला अभ्यास करतोस रे तू? मध्यंतरी मी तुला म्हटलं होतं मला ब्रीजचा डायग्राम हवाय, तो कुठे आहे? सर मी 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 ते- सांगते तिचं काय झालं. थांब तू. ती तुम्हाला ओरडते ती ना, मी ना, मी बोलतोय ना, सांगते. तू कशा- सांगा. मी सांगते त्यांनी काढली होती ब्रिजची डायग्राम. हा मग कुठे आहे ती? आमचा सोनू मुतला त्यावर. मुतला ही भाषा आहे? प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये आणि तशा मुतला त्याच्यावर ही भाषा आहे? मुतला तर मुतला बोलणार ना सर, काय बोलणार? मला सांगू नको काय बोलणार ते. असा कसा अशी कशी शू केली त्याने? आहो हा अशी कशी शू केली? तर चड्डी घालता नाही आली? सर डायग्रामला एवढी मोठी चड्डी कुठून आणणार? खोबरावीन डायग्रामला नाही, तुझ्या सोनूला चड्डी घालता नाही आली का तुला? त्यांना बोलू नका, त्यांना बोलू. काय झालं, चड्डी घालायला पाहिजे पण ना नेमकं त्याचा डायपर आतमध्ये राहिला होता. तर 2 मिनिटासाठी मग कागदावरती ठेवलं मी त्याला मग- आणि पटकन आत गेले तर येईपर्यंत ब्रिज पाण्याखाली गेला होता. तुझ्या डायग्रामची लायकी तुझ्या मुलाला सुद्धा कळते. सर मला सांग तुझं हॉल तिकीट कुठे आहे? सर हरवलं माझ्या. हरवलं ना? जा, तुला हॉल तिकीट देत नाही, मी तुला रस तिकीट केलं. सर असं करू नका सर. मी तुला रस तिकीट केलं, जा. सर मा- टाकलोय. सर माझा अभ्यास. हॉल तिकीट हरवतो असं कसं काढून टाकलं तुम्ही त्याला? ऐक प्लीज, मग ऐक. काय करू? काढू नको तर काय करू? हा मुलगा एक प्रोजेक्ट कंप्लीट करत नाही, वर्गात बसत नाही, बंक मारतो, परत हॉल तिकीट हरवतो. ज्या कागदाच्या जीवावर तो परीक्षा हॉलमध्ये येणार आहे तेच हरवतो हा. सर तुम्ही लय बोलताय त्याला. मग काय करू? मीच तुमची कंप्लेंट करीन वरती आता. माझी का कंप्लेंट? लय झालं, लय ऐकून घेतलं, आल्यापासून लय बोलतात तुम्हाला. प्रिन्सिपल आहेत माझे ते. हळू हळू. सहजीवनाचा अर्थ कळतो का? कळतो तुम्हाला? मा- माझ्या नवऱ्याला मला वेळ देता येत नाही तुमच्यामुळे. म्हणजे? सारखं प्रिन्सिपल 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 करत बसतो. माझ्याहून जास्त नाव ह्याचं असतं तुमच्या तोंडात. सवत झाली माझी सवत. मी सवत झालोय तुमची? वाटेल ते बोलताय का? सवत झालोय मी तुमची? दोन मिनिटं द्या सर. मी- समजावा त्यांना. मी सॉरी बोलतो, सॉरी. Useless. प्रिया शांत हो ना तू. काय शांत होते? शांत हो. ऐक 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 माझं. 1-2 वर्षात मी त्यांना सोडणार आहे. ए! शांत. काय? हा? सर हा? 1-2 वर्षात मी त्यांना कोण असतो मी? 1-2 वर्षात कॉलेज संपणार ना सर माझं, मग आपला काही संबंध नाही. आपण- मग 1-2 वर्षांसाठी नको थांबूस बने. सर, असं करू नका. मी तुला आत्ता रस तिकीट करतो. सर माझं हॉल तिकीट हवंय. हा? हॉल तिकीट. मी तुला हॉल तिकीट देणार. सर इशू काय ते आधी- मामुळं हरवलंय. हा? मामुळं मी सांगते. कशाला मामुळं हरवलंय. कसं? नाही सर. एक मिनिट, मला कळलं यांना पाहिजे. हॉल तिकीट मिळालं. हा. तर मग याला पकडा. अरे सतत माझ्याकडे नका देऊ. हा, सर मा- यांना हॉल तिकीट मिळालं ना तर लय खुश झाले. प्रिया हॉल तिकीट मिळालं तर मी यांना अशी गपकन मिठी मारली आणि ते हॉल तिकीट पडलं गादीवरती. तर माग हा होता सोनू, त्याला डचपळलं, तो वाकला. तर मग हाताला काय लागलं बाई, हॉल तिकीट लागलं, त्याच्याने पटकन पुसून घेतलं ते. त्यामुळे सर हे घडलंय सर. खरंच घडलंय सर. सर ज्या कागदाच्या जीवावर तुम्ही परीक्षा देऊ शकणार होतात त्या कागदाने तुम्ही तुमच्या मुलाच्या ओकाऱ्या पुसताय. सर चुकून झालं, मुद्दामून नाही केलंय सर ते. अरे मुद्दामून करा नाही तर चुकून करा. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय? सर मला हॉल तिकीट द्या. नाही देणार मी. सर माझं करिअर हे आहे, कारण आहे? सर माझं जॉब आहे, करिअर आहे, संसार, मुलं बघायचं. सर ह्यांच्यामुळे मी पण अडकली सर. कशी काय? एकदा हे सुटले ना की मग माझी पण 9वी सुटल ना. मग माझं 3 वर्ष झालं मॅथचा पेपर अडकलाय सर. ते गुजबनीत अडकलंय माझं ते. ओ प्रिया. कुठला विषय अडकलाय तुमचा? बीजगणित म्हणायचं सर तिला. काय ते? बीजगणित गुजगु- राहू दे बाय, राहू हाय, दे. हाय, बीजगणित सर तिचा 3 वर्ष राहिला पेपर. बीजगणितला ही गुजबनीत म्हणते. 9वीत 3 वर्ष नापास झालेली आहे. SY ला असताना तुला 2 बॅक लागलेले आहेत. आउट सर असं करू नका सर. आउट. सर मला हॉल तिकीट द्या अरे सर. आउट. आउट. सर संसार सांभाळायचं सोपं. जा संसार सांभाळ. मुलं पुसतायत पोरांची. मज्जा आली. वा प्रसाद दा. अप्रतिम, बहारदार, फार मजा आली. रोहित सर, आपको बताना चाहूंगा कि ये जो है ये बने, ये हमारे इस मंच का छोटा सिम्बा है. अहं. लेकिन आज तक इसने इतनी सर्कस की है, इतना गोलमाल किया है कि आज इस स्किट में वो मेन रोल निभा रहा है और आज सिंघम बन गया है. ये बात. खूप दिवस मला तुला कुठल्या तरी स्किटमध्ये मेन रोलमध्ये बघायचं होतं आणि आज ती इच्छा पूर्ण झाली आणि गोस्वामींचा विश्वास तू सार्थ ठरवलास त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन. अप्रतिम.
आणि तुला तितकीच अप्रतिम साथ प्रिया तू पण दिलीस. लाजवाब, माइंड ब्लोईंग, खूप गोड विषय होता आणि खूप अप्रतिम प्रेझेंट केला तुम्ही. वंडरफुल. वा वा. बने तेरे लिए. अश्विनी ताई, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? अतिशय सुंदर, अप्रतिम. मी ह्या शोची, तुम्हा सर्वांची, तुम्हा दोघांची, सगळ्यांची खूप मोठी फॅन आहे. माझ्यासाठी माझ्या दिवसाची सुरुवात महाराष्ट्राची हास्य जत्रेने होते. माझ्या रात्रीचा, माझ्या प्रार्थनेनंतरचा मी जेव्हा झोपायला जाते तेव्हाही महाराष्ट्राची हास्य जत्रा मी बघते, कुठचाही एपिसोड. आणि मी त्याची पारायणं केलेली आहे. मला तुम्ही सगळेजण, तुमच्या कॅरेक्टर्स, तुमची नावं, सगळं माहिती आहे. कमिंग बॅक टू टुडेज परफॉर्मन्स, अप्रतिम होतं हे तर काही म्हणजे सांगण्याची गरजच नाही. तुम्ही तिघही खूप मस्त परफॉर्म केलं. बने आणि ही म्हणते जसं दिन बने यार. ऍक्च्युली मतलब सुपर्ब लाईन आहे तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. पूजा, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? खूप छान आहे. थँक्यू. मुझे तो ऐसा लगता है कि मैं एक स्टूडेंट हूँ आज, क्योंकि आप लोग को देख के मैं बहुत ही इंस्पायर्ड हो गई हूँ. आपका जो बॉडी लैंग्वेज जो चेंज हुआ मैम, फ्रॉम वो गाना जो आपने किया, आई थिंक लॉट ऑफ men are going to be very, very excited. But very good. I'm so blessed. Thank you so much for having me. थँक्यू. lovely. थँक्यू सो मच पूजा. आणि थँक्यू टीम. ऑल द बेस्ट. मंडळी, हास्याच्या या महामंचावर आता होणार आहे जादूचा खेळ. बघूया तिथे काय धमाल घडतीये. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेच्या हास्य जादूगारांना. वक्त आ गया है जिसका आप सभी को बेसब्री से इंतजार था. वेलकम. वेलकम. हाय शपथ, कोण कोण आलंय वगैरे? कोण कोण आलंय रे? अरे बाप रे बाप रे बाप. विजय पाटकर सर आले. अश्विनी मॅडम आलेले आहेत. बाप रे, वरुण सर आले. पूजा हेगडे. जॅक किल्लीन. गावात रोहित शेट्टी सर. सिद्धू दादा. रणवीर सिंग. हे खूप होत आहे. कसं काय करता तुम्ही या एनर्जीने? बाबा देवालाच माहिती. रणवीर सिंग आलाय, तुम्हाला एक रॅप गावासा वाटतोय रे? येस लेट्स. एक हो जा रॅप. चल ना बा. हाँ चलो भाई, तो क्या बोलती पब्लिक, शुरू करे क्या? किधर है तू, किधर है? पब्लिक मैं विक्रोली 83 में. तू किधर है पब्लिक? बाय बाय. अपन दादर मुंबई 28 ब्रो. वाह वाह वाह, क्या बात है यार, क्या बात है. क्या डिवाइन रैप गायला है ब्रो. हाँ एकदम ना. मेरे को तेरे पे नेजी बा. बाई आपला काम भारी ना एकदम, म्हणजे कसं तोडफोड. वाह 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 वाह. तर हाँ. वेलकम टू द ग्रेट एमएचजे सरकार. सर, आता मूळ मुद्द्यावर येतो. तुम्हाला सांगतो, ही एकमेव, जगातली एकमेव अशी सर्कस आहे जिथे फक्त एक दिवस तालीम होते आणि डायरेक्ट शो. आदलं मधलं काय नाही सर. म्हणजे नॉर्मल सर्कसमध्ये काय होतं रोहित शेट्टी सर. पण नाही, मला गॅपमध्ये कामं दिसली. काय होतं सर, तुम्हाला सांगतो सर,
नॉर्मल सर्कसमध्ये काय होतं, एक माणूस असा झोपाळ्यावरून झोका घेतो, दुसरा माणूस त्याला हात देतो, मग ते दोघं मिळून झोका घेतात. Yes. आमच्याकडे वेगळं आहे सर. कसं? आमच्याकडे काय होतं, एक ऍक्टर पंच सोडतो, तो पंच ए मला धरा, ए मला धरा, ए मला धरा असं करतो. समोरच्या ऍक्टरने हात दिला आणि पंच पकडला तर ठीक, नाही तर पंच तोंडावर पडतो सर. या स्टेजवर मरण एकाच माणसाचं होतं, पंच. पण आम्ही सावरून घेतो सर, आम्ही सावरून घेतो. तर आपण लगेच आपल्या मेन ऍक्टला सुरुवात करूया. आपण बोलावूयात जगत जेत जादूगार जादूगार हेला. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका जादूगार जादूगार हे लाड. ओहो अच्छा, गावात. एक जादू गेली यार. आजा रे चल, आजा चल चला चल. मार मार चला. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका जादूगार जादूगार हे लाड. शड यार, दुसरी पण जादू गेली यार. हट. पण ही जादू जाणार नाही. बर ही जादू तुम्हाला आवडली की नाही? एकदा हो म्हणा, जोरात हो म्हणा, जोरात टाळ्या. ओ हो 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 ये बात. आणि आता पुढचा आयटम सादर करण्यापूर्वी मी मंचावर बोलवते आमच्या मॅजिक बॉक्सला. मॅजिक बॉक्स प्लीज. वा 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 वा. या मॅजिक बॉक्सचा खेळ खेळण्यासाठी मला एक क्यूट कपल हवंय. कोणी आहे इकडे क्यूट कपल? प्लीज क्यूट कपल कोणी आहे? आम्ही ओ, तुम्ही आहात? हा सर. गौरव मारेन मी तुला, नको ना, मला भीती वाटते. सगळे बघतात मी आहे ना, कशाला घाबरतेस? काय सर? नको ना, सगळे नको. चल ना, काय ना. या या या, come on, come on, जोरदार टाळ्या यांच्यासाठी झालं पाहिजे. नमस्कार सर. नमस्कार. मेवालाल. मेवालाल नाही, हे लाल. हे लाल, हे हे लाल, लाल. okay, येस. okay. यांचं काय झालं अचानक? ह्या जरा घाबरल्यात. ओ हो हो, तुम्हाला पसंत केलं तेव्हा आणि घाबरल्यात आता? काय बोलतो तुम्ही? नाही घाबरले म्हणजे येस ऑफकोर्स. Yes. मला सांगा तुमचं नाव काय नमस्कार, माझं नाव गौरव मोरे. आणि यांचं नाव काय? माझं नाव हा हा हा. शिवाली. आई ग, मोरपीस फिरवल्याचा वास झाला. हो, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही दोघांचं काय आहे, नातं काय तुम्ही? मीचा होणारा नवरा आणि ही माझी होणारी राजदत्त दुधू. राजदत्त दुधू. वागदत्त वधू असा शब्द आहे तो. ओ सॉरी. तर आता आपल्या जादूकडे वळूया. हा. ही जादू अत्यंत विलोभनीय आणि वेगळी आहे. हो का? येस. या जादूमध्ये तुम्ही विचार सुद्धा केला नसेल अशा गोष्टी घडणार आहे. इथे इथे Yes, yes, इथे sir, yes. हा जो मॅजिक बॉक्स दिसतोय, त्या मॅजिक बॉक्स मध्ये जी व्यक्ती आज जाईल तिचा थोड्या वेळाने काया पालट होणार आहे. येस. काय सांगताय? येस. मग कोण जाते? तुम्ही जाताय? नाही ना, शिवा जाईल ना. मी थोबडा मारीन तुझा. मी कशाला जाऊ? अगं जाणार मध्ये. मी नाही, तुझं मला भीती वाटते. भीती वाटते का? मी आहे ना सर, तिला भीती वाटते. आम्ही दोघे आज जाऊ. बँडस्टँड नाही येते जायला. हो की नाही? मॅजिक बॉक्स आहे, मॅजिक बॉक्स. Okay, okay. कळलं? एकच जाऊ शकता. शिवा जा, घाबरू नको. येस येस, काय जादू आहे, फक्त जा हे ना. बघा, मी समजवतो. हे बघा. वहिनी कसं आहे? वहिनी म्हटलं तर चालणार आहे तुम्हाला?
ओ आय एम सो सॉरी हा वहिनी क्या बात आहे. वुड बी वहिनी. ओके वुड बी वहिनी माझे आजपर्यंत 640 प्रयोग झालेले आहेत. टेन्शन घेऊच नका. यू आर सेफ. हो का? तुम्ही आता आज जाणार आहात. लक्षात आलं. रेडी तयार आहात. एकदा जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाला पाहिजे. रेडी आहात तुम्ही. ओके ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. गौरी 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 आता बघा जगातली सगळ्यात मोठी जादू. ही जादू तुम्ही आयुष्यात कुठेही बघितली नसेल. ही जादू कुठेही बघितली नसेल. ही फक्त या मंचावर होणार आहे. जादूगार हे लाल तुम्हाला ती दाखवणार आहे. तुम्ही सगळे तयार आहात. येस सर. तयार आहात. आब्राकाडाब्रा आब्राकाडाब्रा. परडेमुळे सगळ्यांचा जीव झालाय कावरा बावरा. मेरे को परडे चाहिए. परडे भगवान है. मला परडे पाहिजे. परडे पाहिजे. आणि आता बघा ओपन द डोर. जोरदार टाळ्या. चेंज. चल रे. गौरव ऐक ना, आतमध्ये खूप अंधार होतं रे. मी खूप घाबरले होते गौरव. बापरे हे कसे जादू करतात काय माहिती. अरे बापरे. एक मिनिट. हे बघ लांब उचल. हे गौरव हे बघ माझं एकदम रूपच बदललं. हे बघ माझ्या हातावर केस आलेत आणि हे बघ माझ्या गालावर तर अख्खा कोर्टच भरलंय. भाई 5 मिनिट थांब ना. 5 मिनिट थांब ना. कसं वाटलं. मस्करी करू नका. काय शिवाली कुठे आहे. अहो हेच तुमची बायको आहे शिवाली. हे शिवाली कसं आहे हीच बायको. शिवाली. अहो हीच बायको आहे तुमची. शिवाली. अहो, कमाल करताय. गपरे. शिवाली. ए भाई मेरा औरत को देखा क्या. इतनी सी असा आवाज आहे उसका. देख. गौरव तू असं करू नको, चिडून दाखवू नको. तुम्हाला थोडा मारेन मी. हा हे शिवाली. येस ती शिवाली आहे. हो ही माझी शिवाली आहे. Yes. शपथ. काय जादू केली तुम्ही जेठालाल. हे लाल सॉरी हे हे लाल. लाल काय जादू केली. खतरनाक शिवा तू आहेस. आता मस्त झालं. चेंज हो, करा. पण change खरी करा. जादू पुढे आहे. होय? आता यांचं मूळ रूप पुन्हा आणणार आहे मी. मूळ रूप ओरिजिनल रूप. हो चालेल. आर यू रेडी. हो रेडी आर यू रेडी. ओपन द डोर. दरवाजा उघडा. वहिनीना आज जाऊ दे. हो का. आब्राकाडाब्रा. अरे ही जादू तुम्हाला सांगते. जादूगर पीलाल किधर जा रहे हैं? ही जादू आयुष्यात कुठेही बघितली नसेल. फक्त या मंचावर. आब्राकाडाब्रा मेरे को परडे चाहिए. कुछ भी करो मेरे को परडे चाहिए. मेरे को परडे चाहिए. ओपन द डोर. गौरी 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 गौरी. हाड रे किती घाण वाटतंय ते. गौरी थँक गॉड मी पुन्हा माझ्या मूळ रूपात आले. गौरी ए, काय आहे? काय चुकलं माझं यार. हा? काहीतरी चुकलं माझं. परत हाच आलाय. जरा एक या बहिणी जरा परत आज जा. हो का. होईल होईल सगळं होईल. काय झालं? एक स्टेप राहिली होती माझी. हा एक स्टेप रेडी. आता तुम्ही बघा. इधर कर. हा आब्राकाडाब्रा मेरे को परडे चाहिए. हे राहिलं होतं मगाशी. हा. मेरे को परडे चाहिए. मेरे को परडे चाहिए. रेडी 1 2 3 ओपन द डोर. येस. ए काय आहे. गौरी ए तू लांब राहणार जवळ नको. ए काय आहे. ए जादूकर काय आहे. तू रडलं पाहिजे का मी रडलं पाहिजे. आय एम सॉरी. का आय कॅन्ट हेल्प इट. आय कांट हेल्प इट म्हणजे आज प्रॉब्लेम होतो काहीतरी. आय एम रिअली व्हेरी महत्व सांग ना. जे महत्वाचं ते बोल ना. आय कांट हेल्प इट. कशाला पाहिजे. हे काय केलंस तू. मला कळत नाही काय प्रॉब्लेम होतो. मर त्यापेक्षा जाऊन मग तुला कळत नाही तर. मला माझी बायको पाहिजे. गौरी अरे मी इथेच आहे. मी इथेच आहे ना. आणि बस झालं आता. आता मी सारखा आजभार नाही करणार. ए. तुला कळतंय का आपलं लग्न ठरलंय. आपल्याला तयारी करायची अजून खूप. चल आपण जाऊया. नको लांब हो ना. ए शिवाली. अरे गौरी. शिवाला शिवलेला काय बोलू मी ह्याला मी. गौरी. काय बोलू ह्याला मी. कोण आहे लांब. ए मला माझी बायको परत आणून दे सर. मला माझी बायको परत दे. सर आय एम सॉरी पण हे एवढ्या लवकर शक्य नाहीये सर. म्हणजे चायनाला जावं लागेल सर. चायनाला कशाला. ज्याने ही जादू शिकवली तो साधू आहे. तो चायनाला बसतो सर. मी तिकडे जातो सर. हा. मी 20 दिवसांनी येतो. हा तोपर्यंत ऍडजस्ट करा सर. अरे 8 दिवसांनी माझं लग्न आहे. मला माझ्या बायकोला घेऊन हनीमूनला जायचंय उटीला. काय करू मी. सर आता करा ना याच्या बरोबर लग्न. आणि मग नंतर एक
हे करून घ्या ना एक आहे बघा कसं आहे बेसिक हनीमून तुम्ही करून घ्या आल्यानंतर मी बघतो ना काही प्रॉब्लेम करून घ्या सर बेसिक हनीमून होऊन जाईल सर काही प्रॉब्लेम आल्यानंतर ग्रँजरमध्ये करू मस्त हे करू लाईट बीट लावू छान व्यवस्थित करू सर तो कोणता जादूगार आहे? बेसिक हनीमून म्हणजे काय? हनीमून हनीमून आहे ना. बरोबर आहे सर आणि ही माझी बायको ह्याच्या बरोबर कसं दिसतं यार हे? अरे कोण आहे यार हे? ए भाई ऐक ना भाई मला माझी बायको परत दे रे मी लय कष्ट केले तिला पटवायला. लाल साहेब तुझा बाप लाल साहेब बापा तुम सांग लाल साहेब. अरे हे लाल आहे यार काय? हे लाल हे लाल हे लाल आहे हे लाल आहे. पण आम्हाला कसं माहित असणार ना? अरे मी नाव सांगतो यार माझं नाव हे लाल माझं नाव आहे लाल साहेब पदर पसरते. ए, खाली घे रे. पदर पसरते लाल साहेब. खाली घे यार. लाल साहेब पदर. अरे खाली घे रे. हे केसाळ बेंबी कशी दिसते ती नाग्या एवढीशी केस बघून तुला किळस आली आणि मला म्हणतो बेसिक हनीमून कर. माझं काय? मी ह्याच्या बरोबर हनीमून करू? ऐका. पळ तू. ऐक ना भाई ऐक ना जाम कष्ट करून मी हिला पटवले रे. तुका सारखा सारखा लागत नाही. सौंदर्य आणि बिंडोकपणा असं मार्केटमध्ये सध्या मिळत नाही. सौंदर्य आणि हुशारी असंच सगळं चाललंय. हे बघ 1 2 3 4 सॉरी परत सॉरी म्हणून पहिलं सॉरी बोललो. मला माझी बायको परत दे. मला माझी बायको परत दे. हे नको आहे मला. सर थोडं ऍडजस्ट केलं असतं 20 दिवसांचं कर नाही याला हात पाठव. मला शिवायला दे. याला हात पाठव. सर ऑलरेडी 2दा-3दा जाऊन आलाय तो हा. चौथ्यांदा गेला तर जादू उलटते तुला काय वाटतं जादू आता बरोबर केलीस तू? अरे भिकाऱ्या 3 वेळा केलीस 3 वेळा हात आलाय बाहेर. खूप झाला मी मारीन तुला. बाजूला चाल चाल. कार्यक्रम पुढे सुरू करायचा आहे. पण ऐकून घ्यायचं. ए वहिनी याला सांगा तुम त्याचा बाजूला नंतर ऐकून चला बाजूला. अरे नको ना यार सोड ना तू. तर आहे एखादं कपल आहे कोणी इकडे येणार हे लालजी ओ माय गॉड प्लीज प्लीज हे लालजी वेलकम सर वेलकम. हिलालजी मी तुमचा मोठा फॅन आहे सर थँक्यू व्हेरी मच आणि हे मॅजिक बॉक्स आणि हे सिद्धू माझा भाऊ त्यांचे जलवे दादा के जलवे. हाँ ये मेरा भाई है. ये भी मेरा भाई है. हाँ हम लोग दोनों रोहित शेट्टी सर की अगली फिल्म में कास्ट होने वाले हैं. व्हेरी गुड लेकिन वर्सेटिलिटी होनी चाहिए ना. हाँ ऑलरेडी सिम्बा की हाँ. फिर सर्कस की अभी अगली पिक्चर में कुछ नया रूप दिखाना चाहिए ना. तो आपसे विनती है कि हमारे सिद्धू को आप मैजिक बॉक्स में डालें और कुछ नया रूप दिखाएं इनका नए अवतार में निकालें. हो सर हाँ याचा भरोसा नाही आहे. याला जादू येत नाही. माझी बायको ती शिवाली गोरी गोरी पान सुंदर ती आत गेली हा नाग्या बाहेर आलाय. इसको जादू नहीं आता है सर. जो है वो चलने दो. मेरे हे लाल पे लांछन मत उठा. हे लाल नाही सगळं लाल आहे सर ते. ये मारेगा चल भागो इधर. बाको क्या इधर तुमरे से? का क्या है मैं इधर? सर को बचाने को आया है. ऐसा लात मारो. फॉल्ट तेरे बाइकों में भी हो सकता है. सर ये बोलता है इसके साथ हनीमून के जा. हनीमून पे तू कर लेना बेसिक बेसिक कर लेना. क्या है तेरे को जा थोड़ा ऊटी में आइसक्रीम खा ठीक है. उसके आगे मत कर. उसके आगे कुछ मत कर. बेसिक बेसिक कर बेसिक. हे लाल जी के ऊपर लांछन मत उठा. ये बात है पर डे उनके भगवान है. अरे ऐसे ऐसे लोगों को ऐसा चेंज करने का हम लोग का हाथ उनका ये मल है सर है ही नहीं उसमें तुझका. ए पर डे पर डे पर डे पर डे पर डे पर डे पर डे. यस सिद्धू सर हाँ. आइए जाऊ मी. हो यस दादा 8%. ही आहे जगातली सगळ्यात मोठी इधर रुक बे. इधर साहब ये ऐसा करता है भागता है इधर से मालूम है क्या? हो काय हाँ हिलाजी आप मंत्र बोलो ना. हो सर पर डे वाला. मेरे को परडे चाहिए परडे मेरे भगवान है मेरे को परडे चाहिए परडे परडे. Open the door.
शिवाली काय शिवाली? अरे भावाला ओळखलं नाही का? सिद्धू. रणवीर दादा कमाल लडका आहे एकदम. मला नाही का याच्या मामा याच्या मामा. हे एकांकिकेपासून बघतोय, एकांकिकेमध्ये पण याच्या मामा. कोण आहे? अरे सिद्धू आहे सिद्धू. काय पालक काय पालक आल्टीज सर सर कसा वाटला सिद्धू आमचा? एक नंबर. ऍक्टिंग कशी वाटली? दादा के सर डान्स पण येतो तिला? हो, हो. बघायचंय सर? हो. म्युझिक. दादा आय लव्ह यू दादा. आला भेटतो. मध्येच अनिल कपूर झालाय. ह्याला भेटतो. मला एकदम झकास. याच्या मामा याच्या मामा. माझी बायको देणार. अरे गापरे सर ओरिजिनल रूपात आता आणतो परत, चालेल? नहीं 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 नहीं, अगली पिक्चर में इनका रोल है ना. हाँ. तो मैं लेके चलता हूँ रोहित सर के पास. असंच? हाँ चला. बापरे सर ती माझी बायको आहे सर. याच्या मामा याच्या मामा. अरे आपला सिद्धू आहे. सिद्धू आहे आपला. हे आपला सिद्धू आहे रे. कसं वाटली जादू? कशी वाटली? तू जादू आहे तू. सलाम भाई. हा? होय? तू इकडं आम्ही इकडे मागून जागा आहे. कुठं जागा? अगं मागून दरवाजा आहे. अरे मग शिवाजी कुठं आहे? मला काय माहिती आतमध्ये कोण नाही. अरे तुमची क्रिएटिव्हिटी माझं लग्न मोडायला रणवीर सरांना आणलंय. आखी सर्कसची टीम आणले. सर मेरे बीवी मेरा बीवी मेरे वापस दो. ओ सर मेरा बीवी बोला सर. क्या बात आहे! जबरदस्त परफॉर्मन्स. हा परफॉर्मन्स बघून आम्हाला करंट लागलाय. मस्त मस्त मस्त. प्रसाद दा. सुपर्ब एनर्जी. आणि रणवीर सर आज इथे आले आणि त्यांनी स्वतः स्किटमध्ये पार्टिसिपेट त्यांनी केलं. हे आपल्या मंचाचा मान वाढवला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांतर्फे त्यांचे आभार मानतो. थँक्यू सो थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि शिवा त्यांच्यासोबत जेव्हा नाचत होती असं वाटलं आहे जान कुर्बान. क्या बात, फॅन्टास्टिक. थँक्यू दादा. आणि आमच्या पूर्ण टीमतर्फे चित्रपटाला खूप मनपूर्वक शुभेच्छा. सई. ब्रिलियंट परफॉर्मन्स होता. दत्तू तुझं बेरिंग अशक्य होतं. फार सुंदर सादरीकरण. गौऱ्या इम्प्रॉम्प्टू मध्ये नेहमीच आपण भाव खाऊन जातो, आज पण गेलो. समीरदा ब्रिलियंट एनर्जी, म्हणजे अशक्य एनर्जी होती. मला पृथ्वीक आणि ओंकारचा पण परफॉर्मन्स खूप जास्त आवडला. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. आणि मला एक गोष्ट इथे ऍड करायची की सुरुवातीला जो रॅप सादर केला गेला तो ओंकार राऊतनं स्वतः लिहिला. वा वा राऊत, क्या बात. Ranveer Singh, thank you so much for gracing us with your Thank you. presence. Thank you for having me on this stage with these wonderful artists. क्या टाइमिंग, कॉमिक टाइमिंग ऑफ another level. जोरदार तालियां. सर लेकिन आपको स्टेज पे इन लोगों के साथ देख के हमको सच में करंट लगा, मजा आया. थैंक यू. रोहित सर, तुम्हाला ही आमची सर्कस कशी वाटली? मैं फैन हूँ ये शो का. और मेरे को एज अ डायरेक्टर राइटर भी हूँ ना, तो यहाँ से पंच आ रहा था कि क्यों घबराता है. मतलब ये रो रही थी ना, ये 30 सेकंड से ज्यादा टिकता नहीं है, तो रो के फायदा नहीं. वो इतना बेचारी रो रही है. मेरा हस्बैंड मेरा जा उठी बिंदास. बेसिक तो मेरे को आ रहा था पंच 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 इधर से. राइटर चालू हो जाता है ना. My God. तो मैंने इतना देखा हुआ है शो. इनका भी पता है फ्रिज खुलता है तो क्या होता है. एविड फैन हूँ ये शो का. मतलब एंड उसका कारण है आप सब राइटर्स, डायरेक्टर एंड प्रसाद वो सिंह कि हमने ये शो को यहाँ आके ग्रेस किया नहीं, आप लोग ने हमको बुला के हमारा सम्मान बढ़ाया. ओ माय माय. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला आमचे स्किट्स एवढे लक्षात आहेत हे अरे बघून तुमच्या पण ऐकूनच- माहित आहे मला आयशा जुल्का. तुमचा डान्स मुवमेंट पण पता है मेरे को. एक ही सेम. थँक्यू सो मच सर. थँक्यू. रणवीर, यो. तुम्ही या मंचावर परफॉर्म केलं या सगळ्यांबरोबर. तुम्हाला इथे परफॉर्म करून कसं वाटलं? बहुत बहुत मजा आया. मतलब स्टेज पे पहुंचते ही अलग ही फीलिंग आ जाता है. और जब भी आपके अराउंड जब भी ये आर्टिस्ट परफॉर्म करे ऐसी एनर्जी के साथ, ऐसी स्पॉन्टेनिटी के साथ, बहुत बहुत मजा आया. और ये आज यहाँ आके यादगार रहेगा मेरे लिए हमेशा. ओहो, क्या बात है. लवली.
नमस्कार मंडळी. जगण्याच्या शर्यतीमध्ये हास्याची मॅरेथॉन घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झाली आहे काळी राणी या मराठी नाटकाची टीम आणि मराठी सिनेविश्वातील काही दिग्गज मंडळी. ही मंडळी इथे येण्यामागे एक खास कारण देखील आहे. कारण ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे सरांचं काळी राणी हे दिग्दर्शक म्हणून 100वे नाटक आहे. त्यासाठी सर्वप्रथम त्यांचं खूप खूप अभिनंदन. सातत्यानं 100 नाटकं दिग्दर्शित केल्याबद्दल आम्हा सर्व टीमच्या वतीनं सर तुम्हाला अभिवादन. त्याचबरोबर काळी राणी या नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारणारी आणि सोनी मराठी वाहिनीवरील अनेक मालिकांची निर्माती मनवा नाईक इथे आलेली आहे. तिचंही स्वागत. त्याचबरोबर विजय सरांचे खास मित्र आणि त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीचे साक्षीदार म्हणून आणखी काही दिग्गज मंडळी इथे आलेली आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूया. हिंदी आणि मराठी सिनेविश्वातील एक हुकमी नाव अतुल परचुरे सर. चित्रपट, मालिका, नाटक सगळीकडे एकदम एनर्जेटिक वावर असणारे संजय नार्वेकर सर. अत्यंत गुणी आणि प्रतिभावान अभिनेत्री शर्वरी लोहकरे. सगळ्यांचं कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. मंडळी, आता आपण भेटणार आहोत अशा सांता क्लॉजना ज्यांच्याकडे फक्त गिफ्ट्स नाही तर विनोदाचा देशी तडका पण आहे. चला तर अनुभवूया हा तडका आणि मंचावर आमंत्रित करूया आपल्या विनोदी हास्यवीरांना. वा वा वा, चला ख्रिसमसची सगळी तयारी झालेली आहे. थोड्या वेळात लोक पण येतील. हा, अरे ते बाय ना, अरे ते 2 ओळखीचे लोक सांता क्लॉज म्हणून बोलवले होते ते अजून आलेले नाही ना. या ओळखीच्या लोकांना आहे ना बेरोजगार म्हणून काम दिलं ना असा गैरफायदा घेतात. फोन केला पाहिजे कुठे खपलेले आहेत. आले काय असताय? कुठला वेळ दिला होता तुम्हाला? काय वेळ यायची तुमची? अरे तिथं लोकांचं स्वागत करायला तुम्ही पाहिजे. तुम्ही खुशाल निवांत येता गाड्या. नाही, ते ट्रेनला जाम गर्दी होती ना. कसं लटकत आलो तर आमचा आम्हाला माहिती हो. हेच. काय बरोबर ना रे. सांगा कारण. याला तरी वर लटकता येतं, माझा हात पण पोचत नाही वरती. मधल्या मध्ये असतो. गर्दी आली की डायरेक्ट तिकडे हात लागतो. माहितीये मी यांनी बुसकोट धरला म्हणून मी इथपर्यंत आलो. कसं तरी आम्ही कोचिंग घातलं नाही इकडे आलोय कसं. नाही, नाही, ठीक आहे, ठीक आहे. इथं बाहेरच पश्चिम अरे घातलेला. ठीक आहे बुवा. पण गैर भारी दिसतंय बुवा. आहे ना? आहा. ए, एकदम. कसा वाटतोय सांता लॉज? अरे शांता लॉज नाही, सांता क्लॉज असतो ना तो. सॉरी तुम्हाला बोलवून चूक केली का मी? चूक केली काय? बघा असे धंदे करणार असेल ना आत्ताच्या आत्ता चालले जगात. नको, आम्हाला कामाची नाही गरज आहे. आम्हाला कामावर नाही घेत नव्हतं आम्ही जीव देऊ. अरे आये बाबा तू काय माणसा लपेटतोय का असं करून? माणसा लपेटतोय ना. आम्ही गरीब आहो ना. मग? ती गरिबीची ऍक्टिंग आहे. नाही, हे ऍक्टिंग मधली गरिबी दिसते तुमची. अरे हो थांब. अरे भोंगा तान्या, तुला काय वेगळं सांगू का? अरे असं असं नका करू ना. हे बघा तुम्ही आहे ना, हे भारी हॉटेल आहे. एक नंबर मस्त भारी हॉटेल मॉडेल. आहे. आम्ही पहिल्यांदाच बघता MSG पॅसिफिक. होय, होय, हा. होय, होय. इथे आहे ना लहान लहान मुलं येतात आता. अरे ह्या वयात इकडे लहान लहान पोरं येतात. आपण ह्यांच्या वयाचं असताना कधीच लॉजवर गेलो नाही रे. दलिंदरांनो, अरे तुम्हाला काय अक्कल आहे का? काय बोलताय तुम्ही? अरे इथे लहान लहान पोरं आई वडिलांसोबत येतात. अच्छा, तसं ना. लॉज नाही, हॉटेल आहे. ही हॉटेल. हो हॉटेल आहे. हो. माझं बोलणं पूर्ण होऊ दे. जाणार तू मध्येच घुसून जातो. अच्छा, मी मध्ये घुसलो. हो, तो नेहमी करतो तू. तर लहान लहान मुलं येतील. हा. तुम्ही काय करायचंय? सांता क्लॉज बनून त्यांना असं एंटरटेन करायचे बा. एंटरटेन म्हणजे काय? अरे ह्याला जमत नाही ते.
नंतर लहान पोरांचं मनोरंजन करायचं असतं ना. मनोरंजन, मला बोला ना आपल्या डाव्या हाताचं मला बेल. कधीतरी डावा हात धुऊ एकदाच्या. खूप मळ साचलेला आहे त्याच्यावर. बोलू दे ना मला, बोलू दे ना रे. बोल, बोल, काय ते आम्हाला तर सगळं- लहान पोरं येतील तेव्हा तुम्ही सांताक्लॉज आता तर जायचं, त्यांचं स्वागत करायचं आणि त्यांच्या समोर हो 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 असं करायचं. काय? हो 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 हे काय मी आणि त्याच्यानंतर गाणं म्हणायचं. हा. अरे बेवडा बैल कुठून आणला रे तू? मी जिंगल बेल म्हंटलो ना. अरे तो बैल बेवडा नाही पेला तो जिंगल कसा? हे लॉजिक तुझ्या बापाला जाऊन सांग. फालतूपणा नका करू. नाही, तुम्ही मित्र आहे म्हणून काम दिलंय ना तुम्हाला. होय तर. हे बघा आता मी जे गाणं म्हणतो ना त्या गाण्याची चाल बघा काय आहे. लक्ष द्या त्याच्याकडे. त्या चालीत माझी असं नाही त्याच्यात मजा नाही. अरे चाल कशी पाहिजे माझं गाणं उठलं पाहिजे. कशी? कशी म्हणजे आता सांगतो. सांताक्लॉज चिपळूणचे आहे का? हा? तुला थोडीशी जागा भेटली ना नागतोड्यासारखा तुडतुड करत घुसतो आणि चालू करून टाकतो तू. ते अरे ऐका हे बघा तुम्ही आहे ना मी जी चाल म्हटली ना ती चाल मुलांच्या ओळखीची आहे ना. अच्छा, होय काय? त्या चालीत म्हणा बुवा प्लीज. हो, हो, हो. आणि वाटलंच इंग्लिश पुढचं नका म्हणू. ते कोण म्हणणार आहे, कोण भानगडीत पडेल त्याच्या? नका म्हणू. आम्ही काय बोलतो म्हणे हे थोडा ड्रेस आहे ना लाल लाल म्हणा असं तो सूट होत नाही. म्हणजे या सांताक्रूजचा ड्रेस ना म्हणा असा जांभला पाहिजे, जांभला. तो आहे तुमच्याकडे ड्रेस? जांभळा हा? तू का वांग आहे तुला जांभळा ड्रेस पाहिजे? तुझ्या बापाने जांभळा ड्रेस घातलेला सांताक्लॉज पाहिलाय का रे? थोडी आपण कलर मध्ये व्हरायटी. लाल म्हणजे कसं वाटतं मांजूचं लाल असं वाटतं ना. नको ना रे. अरे अख्ख्या जगातले जे सांताक्लॉज आहेत ना ते लाल ड्रेसच घालतात. तुम्हाला सांताक्लॉज ही संकल्पनाच माहिती नाही का रे? अरे आम्ही लेखकाचं नाव कधी वाचत नाही तर संकल्पना कुठनं वाचणार? अरे मी सांताक्लॉज बद्दल सांगतोय ना. सांताक्लॉज म्हणजे क्रिसमसच्या वेळेस लहान पोरांना गिफ्ट घेऊन येणारा एक असा काल्पनिक पाहुणा. अच्छा, काल्पनिक पाहुणा आहे. हा, त्याला नाताळ बाबा सुद्धा म्हणतात बुवा. अरे नाताळ बाप असं त्याला म्हणतात. तो येतो लहान पोरांना गिफ्ट देतो, चॉकलेट देतो, असा असतो तो. त्यांना खूप खुश करून टाकतो. अच्छा, अच्छा. तर ते तुम्ही कळलं तुम्ही कोण आहे? एक मिनिट हे बघा हे गसोडे आहेत ना, हे गसोडे घ्या. हे तुझं, हे तुझं. माणसं कधी पण येतील. याच्यातून गिफ्ट द्यायचे. हा हो, हो, हो. माणसं कधी पण येऊ शकतील. हा आणि ती दाढी मिशी ती लावा नीट. लावतो. नीट लावा. वेल तर लागेल का ना? तसं तुम्ही भयानभूतच दिसतात, त्याच्यात काही हे नाही. हा नीट लावा. येस बेबी अँड देयर इज युअर सरप्राईज. वेलकम मॅम. मम्माने काय सांगितलं होतं? नीट अभ्यास केला की सरप्राईज मिळणार की नाही? वाव खूप मस्त आहे. है ना? आई शपथ खूप भारी आहे. नाही बेबी रडायचं नाही. हे कोण आहे? कोण ओळखलं का? तू सॅन्टा क्लॉज आहे का नाही? That's so cute. किती मस्त दिसताय दोघी नाही? तुम्हाला आम्ही आवडलोय काय? काय? नाही आता तुम्हीच म्हटलं ना किती छान दिसता म्हणून तुम्ही. हो. नाही तुमच्या अटायर बद्दल बोलते. होय काय? हॅलो, आम्ही आहे ना मी नाताल बाबा आहे. हा. तुम्ही म्हणत असाल ना तर या पोराचा मी बाबा व्हायला तयार आहे. एक्सक्यूज मी काय बोलताय ते? सॉरी मिसअंडरस्टँडिंग होती तुमची. म्हणजे प्रत्येक पोरावर ते बापासारखं प्रेम करतात बुवा. इकडे काय झालं? अरे तू काय करतो रे? तुम्हीच तर बोलत ना नाताल बाबा. नाताल बाबांचं पोरांच्या आयावर प्रेम असतं. तुझ्या सोयीने काही ऐकतो का रे तू? लहान पोरांचं प्रेम असतं ना रे सांताक्लॉज. सॉरी लय चुकलं. इकडे या. आता आहे ना जिंगल बेल गाणं म्हणा आणि गिफ्ट द्या गुच्चू. गिफ्ट द्यायला लागेल. गिफ्ट द्यायला लागेल ना पहिलं. जिंगल बेल गाणं म्हणा आधी. जिंगल. आम्ही तयार आहोत. बेटा, इकडे गाणं म्हणा रे. एक्सक्यूज मी. डू यू फर्टिलायझर मॅरी विथ मी? मेरी क्रिसमस यू मेरी आय लव यू मेरी क्रिसमस. कोण आहे ती माणसं? What is this nonsense? काय प्रकार आहे हा? सॉरी हे माझ्या ए दत्तू इकडे. सॉरी मी माझ्या मुलाला इथे आनंदासाठी घेऊन आले आणि ही माणसं अशी का वागतात माझ्याशी? मॅनेजर सॉरी मॅम इट वॉज अ प्रँक.
इट वॉज अ प्रँक कॅमेरे वगैरे लागलेले इट वॉज दिस इज जस्ट व्हेरी नॉनसेन्स. सॉरी इकडे अरे नाही तुम्ही जिंगल बेल नाही जिंगल चांगली बैल आहे तुम्ही मोकाट कुठले काय? आता आहे ना गाणं बिनं काही म्हणू नका गुपचूप गिफ्ट द्या फक्त गिफ्ट मम्मा मला हे नको गिफ्ट मला मोठं गिफ्ट पाहिजे. तुझ्या बापाच्या जागीर आहे बसायला. मोठं gift पाहिजे. हॅलो, नीट बोला, नीट बोला. वसाडा पाहिजे तर घे. आता बरीचशी लहान लहान पोरं इथे येतील. मोठं gift द्या. रडा, एक मिनिट. कोण आहात तुम्ही? हा, कोण? माझ्या मुलाशी अशी बोलायची हिंमत कशी झाली नाही, तुमची? कुठला सॅन्टा क्लॉज बोलतो बापाची जहागीर आहे म्हणून? तुम्ही मॅनेजरला बोलवा. मी इथे पैसे पे केले, मला माझे पैसे रिटर्न. तुम्हाला काय अक्कल काय मॅनेजरला बोलवा आत्ताच्या आत्ता. सॉरी नॉनसेन्स. त्याला मोठं गिफ्ट पाहिजे द्या ना. हा? तुमच्या खिशातून जाणार का द्या मोठं गिफ्ट द्या. नाही, देतो, तुम्ही देतो. पण- अजून खूप गिफ्ट आहेत मॅडम तुमच्या गिफ्ट देतो. मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. शपथ मम्मा हे बघ माझ्याकडे किती गिफ्ट आहे. तुला एवढे सगळे गिफ्ट मिळाले. येस तुला नाहीये. मला गिफ्टच नाही. नाही तुम्हाला आहे ना स्पेशल गिफ्ट मिळणार आहे. मला हो मी शेअर म्हणणार आहे तुमच्यासाठी. त्याची काही गरज नाहीये. मी त्याच्यासाठी नाही, माझ्या मुलासाठी आले. नाही थोडंसं एंटरटेनमेंट पाहिजे का नाही गरज तुम्हाला? बाकी नाहीये. काय ना हा तो अर्ज किया है. इर्षाड इर्षाड काय आज क्यों ब्लू है पानी पानी पानी. वाह, क्या बात है. आज क्यों ब्लू है पानी पानी पानी. तुम मेरे दिल की धड़कन हो. एक बार सिर्फ एक बार आजा आजा आजा. आती क्या खंडाला. कोण आहे ती माणसं? कशाला काय करायचं हे? मॅडम सॉरी याच्यासाठी आणलंय की मी माझ्या मुलाला इथे? अरे तुम्हाला मित्र म्हणून बोलवलं तर तुम्ही काय धंदे करताय रे. जेवढं जमलं तेवढं आम्ही काय केलं जमलं ना. तेवढं करता सगळी वाट लावून टाकली तुम्ही माझी फालतूपणा नाही करताय. नाही, खरं तर वाट तुम्ही लावली. हे सगळं सांता क्लॉजचं जे मार्केटिंग केलंय ना ते तुम्ही केलंय. डिसेंबर महिना सुरू झाला की मोठमोठ्या मॉल्समध्ये तुमच्यासारख्या हॉटेल्समध्ये असं डेकोरेशन करायचं. हे काय क्रिसमस ट्री आणि सांता क्लॉज त्याचं प्रदर्शन मांडायचं. आणि ते कशासाठी? तर लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी, बरोबर ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं तर मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी. मुलांबरोबर त्यांचे पालक त्यांना इथे घेऊन येतात आणि मग काय ह्यानं त्या पद्धतीने तुम्ही त्यांचे खिसे खाली करता. हे बघा, हे सगळी तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ना, हे आम्हाला माहिती आहे. पण आम्ही आमच्या मुलांच्या आनंदासाठी म्हणून इथे येत असतो. मुळात सांता क्लॉज ही लहान मुलांची काल्पनिक अशी लोभसवाणी कल्पना आहे. त्यांना असं वाटत असतं की त्यांची स्वप्नपूर्ती होईल, त्यांच्या ज्या इच्छा आहेत तो सांता क्लॉज पूर्ण करणार. म्हणून ते आनंदाने त्यांचा मोजा लपवतात. सकाळी उठून बघतात तर त्याच्याजवळ आपल्याला एक गिफ्ट मिळतं. या सगळ्या लहान मुलांच्या कल्पना असतात. आणि तुम्ही काय केलं? आमच्याकडनं बक्कळ पैसे लुबाडता आणि त्याच्या नावाखाली काय हे सांता क्लॉज उभे करता. याने काय आनंद मिळणार आहे आमच्या मुलांना? नॉनसेन्स. दत्तू, हे सगळे गिफ्ट ठेवून दे. आपल्याला नाही पाहिजेत गिफ्ट. आपण घरी जाऊया. आपण घरी जाऊन मोजा ठेवूया. उद्या सकाळी आपल्याला सांता क्लॉज गिफ्ट देणार. ओके? येस, मम्मा सांगते ना. मम्मावर विश्वास ठेवायचा. सॉरी ओके? अरे मी मेल करते. मला माझे सगळे पैसे रिटर्न हो, हो. हवे. चल बाळा. ऐक ना हे गार्डन मध्ये खेळायला घेऊन जाणार. नाही जे जमलं तर केलं. आमचा तेवढा पर डे देऊन टाक. नाही असं नको ना. काय तसं काय आम्ही फुकट काम केलेलं नाही. जेवढं जमलं तेवढं केलेलं आहे का नाही. पर डे मारू नका. ऐक ना अरे थांब ना, मारू नका. कशाला वा 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 वा, मस्त परफॉर्मन्स. सई, मस्त आला परफॉर्मन्स. मला असं वाटतं की विनोदाबरोबर एक छोटंसं काहीतरी आठवणीत ठेवायला किंवा त्याच्यापासून काहीतरी शिकायला सुद्धा तुम्ही काहीतरी आम्हाला दिलत, ऑडियन्सला दिलत. त्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि हे दोन सांता क्लॉज अशक्य होते. तुमच्या तिघांची एनर्जी पण छान होती. दत्तू मस्त, श्यामदादा मस्त, मजा आली. अतुल दादा, तुम्हाला कसं वाटलं आमचं हे सांता क्लॉज? अतुल विशेष एक्साइटेड आहे अरुण बद्दल बोलताना. आणि त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय. मिश्किल भावासकट. नाही खूप मजा आली. मी अरुण आणि प्रसादनी मला वाटतं पहिलं नाटक केलं होतं भ्रमाचा भोपळा. मुंबईत आल्यानंतर प्रसादचं पहिलं नाटक. पण अत्यंत सिनियर आमचे ॲक्टर राजा गोसावींना सुद्धा असं वाटलं की आपण प्रसाद पुढे थोडे ज्युनियर आहोत. इतका त्याचा दबदबा तेव्हापासून होता.
आपल्याला अरुण बद्दल बोलायचं आहे. गमतीचा भाग सोडा. अरुण, तुझी एनर्जी कमाल आहे आणि तुम्ही आणि मोरेनी खऱ्या अर्थाने सॅन्टाला युनिव्हर्सल बनवलात. कारण या भाषेत बोलणारा सॅन्टा फक्त आपल्याकडेच असू शकतो आणि तो तुम्हीच दोघं करू शकता. आणि नुसतं मला वाटतं ही संधी फक्त या स्किटबद्दल बोलण्याची नाही आहे, तर गेले 4 वर्ष तुम्ही जे लोकांना हसवताय त्याच्याबद्दल आहे. म्हणजे लोकांच्या दैनंदिन व्यवहाराचा MHJ हा एक भाग बनला आहे की रात्री आम्हाला जाऊन, आज 4 दिवस आहेत ना, ते 4 दिवस आम्हाला हे बघायचं आहे. हे लोकांना जे वाटतं त्याच्यात तुम्ही खरंच बाजी मारली तसं मला वाटतं, कारण हे खरंच सोपं काम नाही. आणि रसिका, श्याम, दत्तू सगळ्यांनी तुम्ही फॅन्टॅस्टिक काम केलं आणि तुम्ही सगळेच कलाकार अतिशय बखूबी करताय आणि खूप वर्ष करताय. तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. विशेष म्हणजे सचिन गोस्वामी, सचिन मोटे, तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. थँक्यू दादा, थँक्यू सो मच टीम, थँक्यू. मंडळी, एका संगीताच्या विश्वविक्रमामध्ये पोहोचली आपल्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. तिथे विक्रमासोबतच हास्याचे फटाके सुद्धा नक्कीच फुटतील. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कल्याणची चुलबुली शिवाली परब, खानदेशचा कुशाम सुंदर राजपूत, दादरचा अमोल पालेकर, ओमकार राऊत आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे वा वा. नमस्कार 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 नमस्कार. आपला नवा दत्तूर मेकर जी, क्या बात आहे. हो. अरे तुम्ही सलग 72 तास तबला वादनाचा विश्वविक्रम करणार आहे. वा. आता काय सगळी तयारी झालेली आहे. अरे गर्दी बघा केवढी जमलेली आहे. हो, म्हणजे मला खरंच कल्पना नाही हो. मला खरं तर कोणी कुत्रं ओळखत नाही. खरं तर सांगायचं, खरंच सांगतो मी तुम्हाला, माझ्यासाठी आज एवढी गर्दी बघून मला खरंच मी ओव्हरवेल्म झालेलो आहे. अरे क्या बात. शेवटी काय माहितीये का, कलाकाराची कला असते ना, ती रसिक प्रेक्षक खेचून आणतेच. हे आज झालेलं आहे. नाही, ते ठीक आहे, पण ही गर्दी तुमच्यासाठी नाही हा. आहे. तुम्हाला प्रोत्साहन द्यायला रील स्टार आणि सोशल मीडिया सेन्सेशन हा. मोना डार्लिंग या त्या येणार आहेत, त्यांच्यासाठी ही गर्दी आहे. वा. अच्छा, हे जे हजारो लोक जमले ते त्यांच्यासाठी जमले? अरे बापरे. मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत त्यांचे. काय सांगता? आपले जे स्पॉन्सर आहेत ना, हा. ते त्यांच्यामुळेच मिळालेले आहेत. अरे बाप. तुम्हाला सांगतो, यांच्यामुळे ना असे पत्रकार, मीडिया तुम्हाला असं डोक्यावर घेतील तुमच्या विक्रमाला. खरंच माझं होईल? अरे होणार म्हणजे होणार. त्यासाठी खरं तर हा विक्रम करतोय मी, कारण कुत्रं ओळखत नाही मला म्हणून. एक्सक्यूज मी, दत्तूर नमस्कार दत्तूर मेकर साहेब. सगळी कार्यक्रमाची तयारी झालेली आहे. मॅडमना बोलवतो मी, त्यांना जास्त वेळ नाहीये म्हणून. चालेल ना? येस येस मॅडम येणार आहेत. मॅडम सगळं मॅडम जाईल ते. हा, या हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम मॅडम 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 Yeah. बाप, तुम्ही आल्या इथे आमच्या या छोट्याशा गावात. तुमचं गैर स्वागत. वा, गैर स्वागत. पडाल म्हणजे खूप मोठा फॅन आहे बा तुमच्या मी. Oh, really? मॅडम, कसा झाला प्रवास? गुड इट वॉज गुड. आमच्या गावात तुम्ही थांबलात ते हॉटेल वगैरे ठीक आहे ना? या इट वॉज नाईस. बट क्युटी बाई, तुम्हाला सांगू का, म्हणजे आपण जो झोपतो ना, तो बेड असतो ना, त्याच्यावर ते टॉवेल असतं ना, त्याच्यावर ना पिस्ताची बर्फी ठेवली होती. सो ती मी खाल्ली, पण बुळबुळीत होती. आय डोंट लाईक इट. आय टोटली डोंट लाईक इट. आय टेल यू. पिस्त्याची बर्फी होती? मॅडमनी आहे ना मेडिफिक्स साबण खाल्लाय सकाळी. आम्ही 5 स्टार मध्ये असतो ना जनरली, त्यांना माहित नाही की असं नॉर्मल हॉटेल्स मध्ये काय असतं. What nonsense, manager! मी साबूची वडी खाल्ली. Oh my God! तुम्ही मला आता सांगता नॉनसेन्स. मॅडम. गेट लॉस्ट, गेट आउट. सिक्युरिटी पाय, मी जेव्हा ती पिस्ता समजून ती साबूची वडी खाल्ली ना, त्याच्यानंतरचा 1 तास मी जेव्हा बोलत होते ना, ते असे बबल्स येत होते तोंडातून. आणि माझ्या तोंडातून बबल्स येत होते ना, तर ते आजूबाजूची चिल्ली पिल्ली जादूचे प्रयोग करून हसत होते. आता पण मी पाणी प्यायले तर 1-2 पुटुक बबल येतात. कोण आहे ही? अरे कुणाला आणलंय आपण?
बुद्धी मॅटर्निटी लिव्ह वर गेली आहे का हिची? असं नका बोलू. अरे पिस्ता बर्फी? अरे नाही असं नसतं. खूप मोठ्या स्टार आहेत. अरे पण पिस्ता बर्फी म्हणून साबण खाल्ला हे लॉजिकच नाही का याला? तुमच्या विक्रमाला जर मीडिया कव्हरेज हवं असेल ना तर यांना सहन करावं लागेल. अरे पण हे टू मच आहे यार. मी ओळख करून देतो. पण सुरुवात ही असेल तर मग पुढे काय होईल आपलं हे? जाऊ द्या ना, काही नाही होत. मॅडम मोना मॅडम ओळख करून देतो. या, या, please. हे आहेत ना, आज 72 तास सलग 72 तास तबला वादनाचा विश्वविक्रम करणार आहेत. आय नो हिम माझ्याबद्दल काल मी तुमचे व्हिडिओ बघितले. राईट मॅनेजर तुम्ही तेच ना धत्तेरी माकी है ना? धत्तेरी माकी नाही हो, धत्तूर मेकर असं आडनाव आहे माझं. सॉरी धत्तेरी माकी कुठून आणलं ते? I'm so sorry. मॅडमचा जरा नावांचा थोडा गोंधळ आहे थोडा समजून घ्या. अर्थ वेगवेगळे होतात ना धत्तेरी माकी. बाकी काही नाही. समजून घ्या. Oh my Yes. gosh. येस Oh, हा हेच मी. so cute. हो. So ते ना. I like so. हे मॅनेजर ही तीच आहे ना ती बटला आणि गड्डा तबला आणि डग्गा असं म्हणतात त्याला. बटला आणि बेसिकचा थोडा प्रॉब्लेम दिसतो यांचा. नाही मॅडम कसं आहे घाईघाईत बेसिक शिकायचंच राहिल्या बाकी सगळं शिकलेल्या आहेत त्या. मॅनेजर हा मॅडम. हे काळं काळं काय आहे मध्ये? त्याला शाई म्हणतात. ओ ही अशी शाई फेकली की असा असा आवाज. वन्स अगेन प्लीज माझ्यासाठी. हा मी आता 72 तास वाजवणार आहे. प्लीज माय गॉड सो इंटरेस्टिंग. मी करू? हा ठीक आहे करा, काहीच प्रॉब्लेम नाही. करा. तोंडाने नाही, याने आलं पाहिजे. तुम्ही तोंडाने काढताय यानी. हा तबल्याला सिड्यूस करून काहीच उपयोग नाहीये. तुम्ही जनरल असं येतो आवाज तो. How talented you are. हा काय त्याच्यात एवढं करणं How काय? talented. See, तुम्हाला आजसाठी काही लागेल ना तर प्लीज मला सांगा. हो अगदी अगदी अगदी. मी तुमच्यासाठी जीवाचं रान करीन. बापरे. नाही तसलं काही नको. नाही मला काय करायचं? मी just एक 72 तास वाजवणार. मला प्रोत्साहन देतील ते, असं म्हणणं आहे त्यांचं. मोनाजी कार्यक्रमाला सुरुवात करूया. Of course, I'm so excited. तर रसिकांनो, तर आज आपल्या इथे मोना डार्लिंग आलेले आहेत. त्यांचे गैरे स्वागत. आणि इथे दत्तूर मेकरजी यांचा सत्कार आता मोना डार्लिंगजी करणार आहेत. मोना डार्लिंगजी. Oh, thank you so much. गाडी ठेवा. नाही हो, मला द्यायचं ना. माझा सत्कार करणार ना. मी त्यांना कसं देता? तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे. मला द्यायला पाहिजे ना. कसा पंच टाकला? हा समोर होता टकला म्हणून मी पंच टाकला. आहे की नाही एकदम पुलं आणि ब्रिजेच्या लेवलचा पंच. खूप झालं, बस करा यार, बंद करा, स्किट बंद करा. कुणाचं नाव घेते ही? अरे कुणाचं नाव घेते? पुलं आणि ब्रिज असा विनोद करते ती. समोर कोण आलेत बघ यार, 100वा नाटक आहे त्यांचं. कळलं का तू? एवढा मोठा माणूस इकडे आला आणि पुलांवर असे विनोद करता तुम्ही? नाही असं नका करू हो. मुलं आमचे दैवत आहेत मुलं. आमचे पण दैवत आहे. मग सांगा बघू, तुला शिकवीन चांगला धडा, तुला पापाचा भरला घडा कशात आहे? कुठल्या नाटकात आहे? यदा कदाचित. हे यांची अक्कल, ही यांची अक्कल यदा कदाचित मध्ये येते. अहो नाही यदा कदाचित नाही, ती फुलराणी मधलं आहे ते. हा म्हणजे ती फुलराणी मूळचं पिग्मेलियन, मग बर्नार्ड शॉ आणि माय फेअर लेडी, आणि मग आपल्याकडे ती फुलराणी असं आहे ते. तुम्हाला बरीच माहिती आहे हो. हा माझा अभ्यास आहे ना. मला केंकरे सरांची पण बरीच नाटकं माहिती आहेत. आणि मुळात मला संगीताचाही अभ्यास आहे. म्हणजे एक ताल म्हणू नका, म्हणजे 3 ताल म्हणू नका, ती तिना धिना धिना रूपक म्हणू नका, असे मला तालांची पण माहिती आहे. बरीच माहिती आहे तुम्हाला. कशी काय एवढी माहिती तुम्हाला? नाही माझा अभ्यास आहे ना त्यावर. म्हणजे काय न नाट्य आणि तात्कालीन प्रायोगिक सादरीकरणाचे आणि तथा म्हणजे तंतुवाद्य तालवाद्यांचे नाट्यभाव विश्वावर होणारे परिणाम यांचा सांगोपांगो विश्लेषण आणि विवेचन असा माझा प्रबंध आहे. हो पण तुम्ही अख्खा प्रबंध का सांगितलात? शीर्षकच सांगायचं ना. नाही हे शीर्षकच आहे. प्रबंध 1206 पानांचा आहे. काय सांगताय काय? एवढा मोठा, एवढं तुम्ही लिहिलेलं आहे? मग ह्यांच्याकडे काय करताय तुम्ही? पीए म्हणून काम करताय तुम्ही? कमाल करताय. का करताय हे सगळं? पैसे. किती पगार देतात असा? 10.5 लाख रुपये महिना. 10.5 लाखासाठी?
पाणी घ्या तुम्ही पाणी घ्या अरे पाणी घ्या पाणी घ्या $10.5 लाख पगार आहे तुम्हाला? हो 10.5 लाख रुपये पगार आहे हो आता मला हो, मग आता मला सांगा 25,000 रुपये महिना घेऊन मूर्खासारखं इतरांवर हसण्यापेक्षा 10.5 लाख रुपये महिना घेऊन यांचा बावळटपणा जोपासणं हुशारीचं नाही का यार पाया पडतो तुमच्या कमाल हात आहे, म्हणजे नाही. तुम्ही यशस्वी पुरुष आहात या जगात खरंच सांगतो मी तुला. मॅनेजर झालंय तुमचा हा मॅडम झालंय का म्हणजे मी ह्याचे पैसे देते का तुम्हाला नाही, नाही. आय एम सो सॉरी खूप गप्पा मारता जिकडे तिकडे ह्याचे पैसे देते नाही, मॅडम. पेपर द्या नॉनसेन्स हा सॉरी मॅडम सॉरी हे पेपर हा मॅडमनी तुमच्याबद्दल 2 शब्द लिहिले तर ते अरे बोला ना माझ्याबद्दल लिहिलं हा, हा. क्या बात आहे ऐक- भाग्यच ऐक- आहे माझं एवढं तयारी खरं तर कोणी करत नाही हॅलो एव्हरीवन हॅलो मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग इथे मला बोलावलं त्यासाठी MHJ कालीचरण कमीत कमीचे आभार कोण आहे MHJ कालीचरण कमीत कमी कोण आहे? मॅडम कालीचरण कमीत कमी नाही येते कल्चरल कमिटी असं आहे. अरे खूप झालंय अरे काय बोलताय ही बाई कल्चरल कमिटीला कालीचरण कमीत कमी काही गरजच नाही ना याची. आय एम सो सॉरी मा बॅड धोतरधर हिला सांगा हिचा बाप धोतरधर नका असं नका बोलू धतूर मेकर नाव आहे ना नसेल तर अहो एवढंच म्हणा मोकळं म्हणा कशाला पाहिजे धोतर पाहिजे हा प्लीज कंटिन्यू करा वर्ल्ड रेकॉर्ड करायला हा हे आलेले आहेत ठीक हे आहे जे सर आहेत त्यांची फॅमिली म्युझिकशी जुळलेली गेलेली आहे हो आम्ही बाहेर आहोत जुडली गेलेली आहे हे शब्द तिचे लिहिलेले जाऊ द्या ना यांची आई यु नो हिज मदर मुखवास आणि बाबा बुलबुल भडंग वाजवायचे कुणाचा भडंग घ्या प्लीज सर माझा बाप मुखवास वाजवायचा नाही पखवाज वाजवायचा तो मुखवास वाजणार आहे बडीशी भातात घेऊन कुच्चू कुच्चू वाजणार आहे ती वाटेल ते बोलताय यार माझे बाबा बुलबुल भडंग नाही बुलबुल तरंग आहे भडंग कधी वाजते का रस्त्यावर चरणारी बकरी आणली असती तरी चाललं असतं हिला कशाला आणलं ते कळत नाही काय करताय तुम्ही राहू द्या स्पॉन्सर्सनी पैसे दिले अरे हो पण ते असं नाही ना करू ना संपतंय भाषण तुम्ही काळजी करू नका मॅडम संपवा हा तर हे सर जे आहेत ते सर हा यांना मी देऊ इच्छिते थँक्यू बेस्ट ऑफ लक अरे तर रसिका परत आपण आता मूळ कार्यक्रमाला सुरुवात करतोय वा पंडितजी हा करायची सुरुवात हो करे चला वाजवा काय हे हलवा ना जरा हे काय सॉरी टेबल आहे का ते सॉरी मस्त हे पण हे काय केलंय अरे हे काय केलं हे कशाला टाकलं ती बॉडी लोशन आहे आपण जेव्हा पावडर लावतो ना स्किन आपली ड्राय होते यु नो बॉडी लोशन ने एकदम सॉफ्ट माझ्यासारखी अरे पण हे माझ्या थोबड्याला नाही लावायला घेतलंय हे मला तबल्याला लावायचं या चामड्याला लावायचंय ओ याला काय मॅनेजर काय द्या अरे वेडीस का गं? हे नाही लावून चालणार का पण बघा ना याची पण स्किन किती फाटली आहे अरे यार सांगा ना याला याला पण ब्रॅकेट आले अरे नाही सांगितलं ना नाही सांगितलं ऐकत नाही का तुम्ही मॅडम त्यांना याला सुरू please जरा सांगा. तयार आहेत सगळे हो मी आता सुरू करतो कम ऑन एवरीवन हा ओके टायमर हा रेडी 1 2 3 इथे वाजवा ना इथे पण वाजवा ना ये इथे अरे नको ना बघा इथे वाजवा ना नको ना करू हिला सांगा ना त्यांना सांगा ना ती मोकळी राहते ना स्पेस कम ऑन एव्हरीवन गरज नाही त्याची कम ऑन नको ये नाही अरे यप्पा लांबर मॅडम ते करा जे काय आहे ते कम ऑन हे कम ऑन मधून अरे हा हडला हे मध्ये नको कम ऑन तिकडे यू कॅन डू इट या आय बीन डुईंग इट cheer up everyone cheer up
जरा फास्ट वाजवा. ऍटर. फास्ट वाजवा ना, फास्ट. मजा नाही येते. कम ऑन, कम ऑन, कम ऑन, कम ऑन, कम ऑन. अरे ही चुकव रे. ये घाण दिसतंय. घाण दिसतंय हो. कम ऑन एव्हरीवन, कम ऑन. अरे अरे बावलेटस का तू मूर्खास? मॅडम आली कशाला मी मला करू दे नाही घरी पाठवा नको आहेस तू मला. I'm so sorry, पण ते तुम्ही वाजवत होतात ना, माझ्या रगा रगा डान्स झाला. I'm so sorry. मॅडम सांगा ना, घरी पाठवा ना तिला जरा. त्यांच्या वतीने रगा रगाचं मला सांगते ती. यो बा चार्जिंगला लावा. सर चार्जिंगला लावा. काय केलं तुम्ही? चार्जिंग- टायमर कशाला उठवलं? ते चार्जिंगला लावायचं आहे ना. कशाला? अरे तुम्ही 72 आवर्स बसणार तिथे, ते चालू राहणार घड्याळ, तर ते चार्जिंग जाईल ना. ये बात. मस्त प्रसाद. मस्त मस्त कॉन्सेप्ट होती. फक्त धत तेरे माकी या एका पंचसाडीत तुझं नाव धत्तूर मेकर ठेवणं, याच्यात तुझा लेखक म्हणजे गाढा दिसतो तुझ्यातला लेखक. वा वा, फार मजा आली. शिवा मस्त, नेहमीप्रमाणे फॅन्टॅस्टिक. श्याम व्हेरी एनर्जेटिक, मजा आली. ओमकार, तुझा पगार ऐकल्यानंतर असं वाटतं हे सगळं सोडावं आणि कोणतरी मोना डार्लिंग पकडावी, पण ती काय नाही आमच्या आयुष्यात, हरकत नाही. एन्जॉयड, मजा आली, खूप मजा आली. संजय दादा, तुम्हाला कसं वाटला परफॉर्मन्स? मस्त मजा आली. समीर, तू चांगलं करतोस, माहितीच आहे. अगदी आपण एकांकिका स्पर्धेपासून बघत आलो आहे, त्यामुळे तुला मी शाबासकी देणं हे चुकीचं आहे. मी खरं यांच्याबद्दल बोलून, त्या मुलीने पण छान केलं. शिवा, खूप डिटेलिंग केलं होतंस, त्याबद्दल तुला दादा आणि तुम्हा दोघांनाही. म्हणजे टीमवर्क आहेच. सगळ्या सिंहाचा वाटा समीरचा असला तरी तुमचा पण तेवढाच वाटा आहे असं मला वाटतं. फार छान. थँक्यू दादा. मंडळी, सासू सुनांची तिकडी देवदर्शनानंतर गेली आहे एका झपाटलेल्या विश्रामगृहात. बघूया तिथे काय धमाल घडते ते. ते पर पोटऱ्यांमध्ये गोळे आले ग माझ्या पायाचे पर तुकडे पडले चालून चालून. ऐक बोट मोडी तिथं जरा बोट चेपून देते ते इकडं. तुझे पण हात दुखत असतील ना, आईंना केवढ्याने ढकलत होती ग तू बाई. आई ग बाई माझी. चापा चापा एकमेकींना चेपरत बसा. उठा, लाजा वाटू दे ग. एवढ्या तरण्या ताट्या पोरी येत आणि आयाने होई करतायत. हे उठ, चल. जा भितडाचा आणि चालायला लाग डोंगर परत. कशाला मारताय आया? अंग दुखते. काय तू यमेजोबाचं डोंगर बाया, अंग पार दुखाय लागलंय. हाय ग कंबर लय दुखते बाया. तू सांगते ना मी. काय करीता आई, काय करीता? पडले असते ना आता उलट्या पालट्या. नाही ग बाया, अगं तू सोप्याची सवय झाली ना, मला वाटलं सोपाच आहे. बाया लय कंबर दुखते ग. आई किती करताय हो, किती करताय? तुमचीच कंबर दुखतीये का आई? तरी बरं 4 पायऱ्या खाली उतरून फटकल मारून बसत होतात. उलट माझे हात दुखतायत आई, तुम्हाला उठवून उठवून. बोला ग बोला. तू तर काय अमरपट्टाच घेऊन आली आहेस ना, कधी काय म्हातारी होणारच नाही आहेस. खेकड्यासारखे पाय होतील ना, मग कळल तुला. मला खेकड्याच्या पायाची वेळ आल्या. जाऊन तो नांग्याला अशा कडकन मोडल्या पाहिजे. नाही मला तुम्ही. इथं काय पसरतेस तू? आणि खाली झोप जा, मला झोपू दे इथं. उठ. अहो आई, मी काय म्हणते आई, तुमच्या शरीराला ना तिथं सोफ्यावर अंग टाकायची अशी सवय झाली ना, काय खाटेचा जीव घेता? नाही म्हणजे खाली झोपा, आम्ही दोघी मिळून झोपतो ना खाट. मला नाही खाली झोपाय होणार, तुम्ही झोपा खाली. जा, उठ पटकन. ठीक आहे आई, तुम्ही वरच झोपा. बाया तुम्ही खाली झोपले आणि तुम्हाला उठायचं म्हणलं तर पारी एक अख्खा राऊंड मारायला लागन. ते नाही का रसवंती गृहात तो बैल असतोय असा असा गोल 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 गोल.
नमे उगा लय करू नकोस आधीच सांगते काय दाताडी चकती ग मला दे. अंगावर टाक काहीतरी अंगावर टाक फॅन टाकू काही इथं होय. आली लगेच इथं. केवढा आणि किती करशील ग आई ना नुसतं आई ग आई चेते तो खालचा काउंटरवाला दादा काय सांगत होता माहितीये का? काय? तो म्हणला काय आहे ना, आपण झोपलो ना की एक आवाज येतोय आणि ते विचारतात झोपले का, आणि आपण नाही म्हणलो ना तर ते आपल्याला म्हणतात का चल माझ्यासोबत. आणि हो म्हणालो तर? हो म्हणलं तर डायरेक्ट खांद्या उचलते आणि नेते आपल्याला डायरेक्ट तिकडं मैदानात टाकत आहे आणि पर जीव जाईस तर कुस्ती खेळत आहे ते. कोण असतं ते? ते काहीतरी म्हणत होते का होल्या पहलवाने ते खाटकाचं भूते म्हणे, त्याला खाट लई प्यारी होती, ते खाटावरच झोपलं आणि तिथंच मी आलो. ते भूत येत इथं. पण आपल्या आईनं तर सोफा प्रिय आहे. माई गेल्यावर आईंचा सोफा पेलवान होणार. फावड बंद करून झोपा जरा गप्पांनी. ए म्हातारे झोपलीस का गो? कोण आहे? त्या भूताचा आवाज असाच असेल का? काय माहिती. नाही असा पण असू शकतो ना. कसा? हे म्हातारे खाटेवर कशाला झोपते, खाली झोप. कुणाच तरी आवाज आलाय. काय झालं? कुणाच तरी आवाज आलाय. कोणाचा आवाज आला? कोणाचा आवाज आलाय इथं? बया बया चेते होला पेलवान आला की काय? आई आई होला पेलवान आला. आई तुम्ही एक काम करता का? तुम्ही खाली झोपा, आम्ही दोघी वर झोपतो. तुम्ही खाली झोपा. खाली झोपा. किती का नाटक करायला? वर झोपा एवढ्या चरब्या आल्या तुम्हाला, झोपा ना खाली. आई तुमच्यासाठीच बोलतोय आम्ही. तुम्ही आवाज काढला का? नाही आम्ही नाही आवाज काढला. झोपा गप्पपणी शांतपणी. ज्याचं खरं बोलू तर म्हणतोय माझंच खरं. झोप. म्हातारीचा जीव चाललाय तरी बोलते की उठ. झाटर घे झाटर. चेते उठ ग. आई चेते उठ. हा यांना काही काळ वेळच नाही बाबा. नवऱ्याचं स्वप्न बघते का काय? नमे ए नमे नमे या ना दोघे पण नवऱ्याची स्वप्न बघतात. माझा नवरा तिथं जाऊन बसलाय, मी कोणाची स्वप्न. पडदा तर लावून घेते बघ नमे. अजय पाणी द्यायला आलोय. पाणी घेणार काय? पाणी खिडकीतली द्यायला सोय. ते वॉचमॅनने खाली गेट लॉक केलाय ना म्हणून.
म्हणजे असं म्हणतात की होल्याभूत खाटावर झोपलेल्या माणसाला उचलून घेऊन जातो. हा हो म्हणून तर खाली गेट लॉक केलंय ना. आपण आता मग तू थांबतोस कर. नाही नाही हा तुम्ही थांबा ना. नाही नाही मला 7व्या माळ्यावर जायचं पाणी द्यायला. हा 2रा माळा आहे तशी. मी येतो चला राहू दे. तू खरंच गेला का खिडकीत? ये ना मे अगं मला लय भीती वाटते ग. आता आमचे हे असते ना त्यांच्या खुशीत गेले असते गप्पनाच घेतलं असतं मला मिठीत त्यांनी बाय मला लय आठवण येते. फोन करणं त्यांना मामाजी फोन फोन घ्या फोन ताई तुमचं. हॅलो मामाजी. हॅलो. हा बेटा काय ग एवढ्या रात्री फोन केला? मामाजी काय नाही आम्ही ते मेजोबाच्या दर्शनाला गेलतो ना. हा आलं भारी केलं बाई. हा ते झालंच. हा. ते पाय दुखायला लागले ना आमचे. हा. मग म्हणलं आता घरापत्र घ्यायला जायचं म्हणून इथे एक हॉटेल सापडलं तर तिथे हॉटेलात थांबलोय आम्ही. हा चांगलं झालं बाई. पण नाही चांगलंय पण ऐका ना मामाजी हा या हॉटेलमध्ये भूत आहेत. काय? आई घाबरलेत भूत आहेत. अरे काय बावळट पोरी आहे का तुम्ही? अरे भूतबीत काय आजचं का ते? हा कुठं आहे माझं गठुड? हा दे बरं वनीला दे. पहिल्यांदा वाणी म्हणाले. अगं बावळट पोर हा द्या ना वनीला. हॅलो हॅलो धनी. हॅलो धनी मला लय भीती वाटते हो इथं. मला तुमच्या खुशीत यायचं हो. हॅलो ठेव फोन. धनी फोन ठेव. धनी एक भूत आहे. अरे ठेव फोन. सुंदर नेहमीप्रमाणे छान परफॉर्मन्स. बघू हा सरसी काय म्हणतात. सई भारी. मला असं वाटलं की मी लगेच कनेक्ट झाले कारण तुम्ही जिथे आधी गोष्ट सोडली होती तिथूनच सुरू केली आणि त्याच्यामुळे आमचा कनेक्ट एकदम इमिडिएटली वाढला. चेतू मला असं वाटतं ह्या मंचावर साडी नेसून स्टंट करणारी तू एकमेव आहेस आणि नेहमीच तुझे स्टंट्स बघण्यासारखे असतात. आज पण होते. वने आज मामनजी 2 शब्द चांगलं बोलले मला हायचं वाटलं. प्रेक्षक म्हणून मी सुखावली आज. खरं तर मजा आली. मी खूप एन्जॉय केलं. मस्त. थँक्यू गाइस. कीप इट अप. मंडळी काळी राणी हे नाटक आणि विजय केंकरे सरांच्या निमित्तानं काही दिग्गज मंडळी आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेले आहेत. आपण त्यांच्याशी आता गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम अतुल दादा तुमच्याकडे येते. विजय केंकरे सरांचे तुम्ही खास मित्र आहात. 1982 सालापासून तुम्ही त्यांना छान ओळखता. नाट्यक्षेत्रात कलावंत म्हणून तुम्ही ओळखताच पण माणूस म्हणूनही तुम्ही त्यांना खूपच छान ओळखता. त्याविषयी काय सांगाल? माझ्यापेक्षा विजय थोडासा मोठा आहे पण जेव्हा माझी आणि विजयची भेट झाली तेव्हा मी चाचपडत होतो. मी जस्ट कॉलेजमधनं बाहेर पडलो होतो. याच्या पुढे काय करायचं माहीत नव्हतं. नाटकात करिअर करायची म्हणजे नक्की काय करायचं किंवा नाटकात नाही करिअर करायची तर दुसरं काय, कारण दुसरं काहीच येत नाही. अशा वेळेला करायचं काय हा एक प्रश्न असतो. आणि अशा वेळेला आपल्या आजूबाजूला विजय केंकरेंसारखी माणसं असणं हे फार फायद्याचं ठरतं. कारण काय करावं पेक्षासुद्धा काय करू नये हे सांगणारी माणसं तुमच्या आजूबाजूला असली ना मला वाटतं तुम्हाला निर्णय घेणंसुद्धा फार सोपं पडतं. आणि तेच माझ्या बाबतीत झालं. विजयचं माझ्या आयुष्यातलं कॉन्ट्रीब्युशन असं वेगळं काढता नाही येणार कारण प्रत्येक टप्प्यावर तो बरोबर होताच. मी त्याच्याबरोबर फार नाटकं नाही केली. 2-3 नाटकं केली पण मला वाटतं की माझ्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं नाटक वा गुरु हे नाटक मी त्याच्याबरोबर केलं. कुठल्याही क्षणी फोन उचलून कुठलाही प्रश्न पडला तर आपण त्याला फोन करू शकतो आणि त्याचं उत्तर मला मिळेल. मला नाही खरं तर विजय इतका जगन मित्र आहे की उद्या तू फोन केलास किंवा आणि कोणी फोन केला ओळख नसली तरी विजय 15 मिनटं बोलेल त्याच्याशी. म्हणजे ओळखीच्या माणसांची किती बोलत असेल विचार कर. पण मला विजयचं चांगला दिग्दर्शक म्हणून असं वाटतं की तो तुम्हाला पूर्ण उभा देतो नट म्हणून. आणि मुभा देतो म्हणजे काय, नाटकाला 4 दिवस असताना सगळं बाजूचं नको ते काढून टाकतो. म्हणजे तुम्हाला सगळं करायला देतो आणि त्याला पाहिजे तेवढंच ठेवतो. पण तो तुम्हाला मुभा देतो, तुम्हाला विचार करण्याची मुभा देतो आणि तो तुम्हाला मार्ग दाखवतो. म्हणजे शिक्षकाचं काम काय की तुम्हाला मार्ग दाखवणं, तुमच्यासारखं करून दाखवणं नाही. ते विजय कधीच करत नाही आणि ते मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा मार्ग सापडायला फार मदत होते.
आणि ते मला वाटतं विजयचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. माझ्याच नाही तर विजयबरोबर काम केलेल्या प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक मुलाच्या, मुलीच्या किंवा त्याच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातलं त्याचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. वा, जगन मित्र म्हणाला त्यात सगळं झालं खरंच. संजय दादा, तुम्ही विजय सरांच्या 5 नाटकांमध्ये काम केलेलं आहे, त्याविषयी काय सांगाल आणि या त्यांच्या महत्त्वपूर्ण टप्प्याबद्दल? सर्वात पहिलं म्हणजे विजयचं मनापासून अभिनंदन. मला असं वाटतं की ह्याची आपण नोंद घ्यायला हवी की एवढी नाटकं कोणी दिग्दर्शित केली आहेत का. हे गिनीज किंवा लिम्का इथे आपल्या ह्या मित्राचं, आपल्या या दिग्दर्शकाचं नाव जावं हे देशासाठी महत्त्वाचं आहे. देशाला अभिमानाची जर असेल तर ती अभिमानाची गोष्ट आहे. येस येस. तर मला असं वाटतं की कोणीतरी पुढाकार घेऊन ते करायला हवं, हे एक गोष्ट. आणि दुसरी म्हणजे तो विद्वान दिग्दर्शक आहे, तो हुशार दिग्दर्शक आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याशिवाय 100 नाटकं झाली नसती. 100 नाटकं म्हणजे जर ॲव्हरेज आपण धरलं तर 2.5 तासाचं एक नाटक म्हणजे 230 तास लोकांचं मनोरंजन केलं आहे वेगवेगळ्या विषयात. हे क्रेडिटेबल आहे, त्याबद्दल खरंच थँक्यू दादा. मनवा, काळी राणीमध्ये तुझी मध्यवर्ती भूमिका आहे त्याविषयी आणि अर्थातच सरांबरोबर काम करण्याच्या अनुभवाविषयी काय सांगशील? माझ्या वाटेला एक वेगळा विजय केंकरे अगदी सुरुवातीपासून आला. ही इज बीन अ फॅमिली मेंबर फॉर मी. विजयदादाचं पहिलं नाटक ओथेलो तेव्हा मी अगदीच लहान होते, पण त्याच्या रिहर्सल्स मी अटेंड केल्या होत्या माझ्या आईवडिलांबरोबर. आणि तिथून इट टुक मी 99 प्लेज टू गेट कास्ट इन हिज प्ले. आणि काळी राणी हे नाटक करताना त्यांनी मला करशील का नाटकात, हो एवढाच प्रोसेस झाला. त्यामुळे स्क्रिप्ट काय, रोल काय वगैरे विचारलंच नव्हतं. इंटरेस्टिंगली काळी राणी हे नाटक 80च्या दशकातल्या फिल्मी जगाबद्दल आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रोड्युसर, रायटर, ॲक्टर्स, ज्युनियर आर्टिस्ट वगैरे ही सगळी मंडळी तुम्हाला स्टेजवरती बघायला मिळतात. सो इट्स अ फिल्म ऑन स्टेज. तर तो एक वेगळ्या प्रकारचा प्रयत्न विजयदादाने केला आणि तो सक्सेसफुली केला, कारण ऑडियन्स बघितल्यावर म्हणतायत की हा पिक्चर देखा ऐसे लगता है. सो त्या नाटकामध्ये गाणी आहेत, डान्स आहेत, त्याच्यामध्ये एक थ्रिलर इफेक्ट आहे, एक लव्ह स्टोरी आहे. तर तो ॲक्शन पॅक्ड असं ते नाटक आहे आणि कदाचित म्हणूनच ते त्याचं 100रावं इम्पॉर्टंट नाटक ठरलेलं आहे, रत्नाकर मतकरी लिखित. विजयदादा माझ्यासाठी एक आयुष्यभर फॅमिली मेंबर होता, पण या नाटकाच्या निमित्ताने मला तो गुरु म्हणून भेटला. आणि आय थिंक आय एम प्रिव्हिलेज्ड की एक फॅमिली मेंबर टू एक गुरु असा विजयदादा माझ्याकडे आहे. ये बात, क्या बात है मनवा, वेल सेड. शर्वरीताई, तू देखील कारण खूप नाटकांमध्ये काम केलेलं आहेस त्यांच्या, काय सांगशील? माझं कर्तृत्व इतकंच आहे की मी त्यांच्याबरोबर 7 नाटकं केलीत आणि ती सलग केली, ह्याच्या पलीकडे काही नाही. विजय काका हे किती थोर कलावंत आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फक्त त्यांना माहिती नाही आहे अनफॉर्च्युनेटली. आणि विच इज अ गुड थिंग. मला असं वाटतं की ते एक उत्तम कलाकार आहेतच, पण त्याचसोबत एक खूप ही इज अ व्हेरी हंबल पर्सन. डाऊन टू अर्थ ही टर्म मला वाटतं खूप छोटी आहे त्यांच्यासाठी. आपल्याला एक वेगळी टर्म निर्माण करावी लागेल. आणि ॲज आय सेड 7 नाटकं केलेली आहेत त्यांच्यासोबत, त्यामुळे आणि माझ्यासाठी ते वडिलांसारखे आहेत माझ्यासाठी. ही इज माय गायडिंग एंजल. त्यामुळे मला तेवढा हक्क आहे की मी त्यांना जाऊन सांगू शकते की काका आमच्या सिरियलमधले 2 पोरं आहेत, त्यांना जरा पाठवू का? हो हो पाठव की बिंदास. असं करत करत मी खूप कलाकारांना त्यांच्याकडे पाठवलेलं आहे. आणि काही दिवसांनी मला फोन येतो की शर्वरीताई मी पुढच्या नाटकात काम करते हा विजय काकांच्या. सो इट इज सो गुड. असं नाही आहे की फक्त येतात, भेट होते आणि बघू पुढचं पुढे, तसं नाही आहे. ही जनरेट्स वर्क अँड ही सीज टू इट की त्यांना काम मिळतंय आणि दे आर सॅटिस्फाईड. सो इट इज अ व्हेरी बिग थिंग. थँक्यू काका, थँक्यू सो मच सगळ्यांच्या वतीने. विजय दादा, तुमच्याकडे येते. 100 नाटकं दिग्दर्शित केली तुम्ही, ही फार मोठी बाब आहे. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. आम्हा सगळ्यांसाठी ती अत्यंत प्रेरणादायी आहे. आणि जसं शर्वरीताई म्हणाली की तुम्ही भारी आहात, फक्त तुम्हाला ते माहिती नाही, अशा विनम्रतेने तुम्ही इथे बसलेले आहात. सो सर, तुमच्या मनात आता काय भावना आहेत? मी आत्ता अगदी खरं सांगायचं तर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अकॅडमिक काउन्सिलवरती मला त्यांनी बोलवलं, तेव्हा मी लिहून काढलं की मी किती नाटकं केली आहेत.
तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती साधारण आता 95-96 झाली आहेत. मग तर असं ते त्यामुळे मला अगदी खरं सांगायचं तर केली 100 नाटकं. आणि माझ्या मते या प्रवासात ना तुम्हाला काही माणसं भेटतात आणि ती भेटणारी माणसं तुमच्यावर काहीतरी परिणाम करतात. त्यामध्ये मला एक वाक्य कायम एका माणसाचं आठवत राहतं. त्याचं नाव पंडित सत्यदेव दुबे. दुबेजी असं म्हणायचे की विजय, अगर अच्छा नाटक करने के लिए रुकोगे ना तो कुछ नहीं कर पाओगे. नाटक करते रहो, तुम 10 नाटक करो, उसमें से एक अच्छा होगा, लेकिन उसके लिए 10 करने पड़ते हैं. माझ्या मते फार महत्त्वाची गोष्ट होती की तुम्ही काम करत राहा. आणि माझ्या दृष्टीने प्रेक्षकाचं रंजन होणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यातून पुढे तुम्हाला काही उपदेश द्यायचा असेल तर म्हणजे मी कुठचाही एम डोळ्यासमोर ठेवून नाटक केलं नाही. मला जे आवडलं वाचल्या ते मी करत गेलो. आणि आत्ता मी जे काळी राणी नाटक केलं, मला माझं 100वं नाटक ज्याच्याबरोबर माझा सहप्रवास झाला अशा रत्नाकर मतकरींचं करायला मिळालं. याच्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. हे मतकरींचं मी दिग्दर्शित केलेलं 10वं नाटक आहे. आणि फॅन्टॅस्टिक नावाची रत्नाकर मतकरींची कथा आहे, त्याच्यावरती त्यांनी ते बेतलेलं नाटक आहे. त्याच्यासाठी प्रिया पाटील आणि म्हणजे ज्या आमच्या निर्मात्या आहेत, 3 स्त्रिया निर्मात्या आहेत, स्त्री शक्ती त्याच्यामध्ये खूप मोठ्या, तर त्यांची खूप मदत झाली. आणि त्याचे सगळे तंत्रज्ञ म्हणजे प्रदीप मुळे, ज्याच्याबरोबर मी खूप नाटकं केली, शीतल तळपदेची प्रकाश योजना, शीतलबरोबर मी 50च्या वर नाटकं केली, अजित परब त्याच्याबरोबर. त्यानंतर मी काही माणसं म्हणजे राजन भिसेबरोबर तो नेपथ्यकार असताना खूप नाटकं केली. संजय मोने, दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, डॉक्टर श्रीराम लागू, भक्ती बर्वे इनामदार. मी फार त्या बाबतीत सुदैवी आहे. वंदना गुप्ते, म्हणजे मी अगदी यादी काढू शकतो की अशा लोकांबरोबर किंवा त्यांनी माझ्याबरोबर काम करायला हो म्हटलं. आणि या माझ्या सगळ्या प्रवासात मला माझी बायको मंगल केंकरे, जी माझ्या नाटकाची वेशभूषा करते रेग्युलरली, तिची साथ लाभली. मला असं वाटतं की हे करू शकलो, हे सगळं एक पॅकेज आहे. आणि आता मी काही थांबणार नाही, मी करतच राहणार. धन्यवाद. आणि आता 100 नाटकं दिग्दर्शित केलेले ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे सरांना मी मंचावर बोलावते. आणि त्याचबरोबर आमचे दोन्ही दर्दी हास्यरसिक आणि हास्यजत्रा कार्यक्रमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी सरांना देखील मी मंचावर येण्याची विनंती करते. आज विजय सर इथे आलेले आहेत, तर सरांना मी त्यांच्याविषयी 2 शब्द बोलण्याची विनंती करते. सगळ्यांनी बरंच काही सांगितलं आहे आणि तरी विजयदादा काही सांगून संपणारा माणूस नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. छोट्या छोट्या यशांनी एक ऑरा तयार करणारे खूप असतात. आपल्याकडे पटकन सेलिब्रिटी होतात, अस्वस्थता घालवून देतात, पण हा माणूस आजही अस्वस्थ आहे आणि ह्याने कधीच सेलिब्रिटी पद घेतलेलं नाही. आणि हे यांचं वैशिष्ट्य आहे आणि हे श्रेष्ठत्व आहे. म्हणजे मराठी नाटक असो, भारतातल्या विविध भाषातली नाटकं असो, आंतरराष्ट्रीय नाटकं असो, प्रचंड अभ्यास असलेला माणूस आहे आणि प्रचंड अस्वस्थ माणूस आहे. समाजात काही घडलं ना की खूपदा अचानक विजयदादांचा फोन येतो आणि आम्ही अर्धा तास बोलत असतो. इतकी अस्वस्थता ज्या माणसात आहे ना, त्याची 100 हा आकडा खूप छोटा आहे अशांसाठी. अजून खूप होणार आहे मला माहिती. आणि खरं म्हणजे ना, असं म्हणतात की लिजंडच्या घरात नंतरची जी पिढी आहे ती सगळी ते वटवृक्षाखाली ती रोपटी फार काही वाढत नाहीत, पण काही अपवाद असतात. ते विजयदादा आहे की दामू काकांसारख्या एवढ्या लिजंडच्या घरात जन्माला येऊन 100 नाटक किंवा अशा प्रकारची एक मोठी भव्य कारकीर्द उभी करणं ही काही चेष्टा नाही आहे. दादा, तुमच्या 100व्या नाटकाला हास्य जत्रेच्या टीमकडनं, सोनी मराठीकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या टीमकडनं एक छोटीशी भेट, प्रेमाची भेट.
तर तुम्ही इथे आलात आणि आमच्या विनंतीला सगळ्यांचा मान दिलात, वेळात वेळ काढून तुम्ही सगळे दिग्गज इथे आलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच आणि टीमला खूप शुभेच्छा. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची, पण उद्याच्या भागाच्या शेवटी निवडले जाणार आहेत परफॉर्मर ऑफ द वीक, ज्यांना मिळणार आहे गिफ्ट हॅम्पर. त्यामुळे बघायला विसरू नका उद्याचा भाग. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.